शंकर्या जी साहेब. फोन मिळाला का काय म्हणा? वय साहेब, बिल भरलं नाही म्हणून कालच टेलिफोन वाणीने तोडला साहेब. त्याला टेलिफोन वाले माझ्या साहेबराव साहेब, वारीगावचं शिरजे आल्यात जणू. येऊ दे तुला कामाला. नमस्कार नमस्कार नमस्कार. नाही या या बसा बसा. तुमच्यासाठी फोन लावलाय. बसा. बोला. बर. अहो कमाल आहे, मुख्यमंत्री कशाला? हे बघा अहो साहेब, आमच्या वारेगावच्या मंडळींनी छोटा पूल बांधलेला आहे. छोट्या कामासाठी मोठा पुढारी कशाला? तुम्ही उपमुख्यमंत्री आहात काय? हो, आम्हाला चालेल ना तुम्ही. मी शब्द दिलाय, नाही म्हणायचं नाही साहेब. हो. अरे 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 संकटाचं आलं म्हणायचे. अहो तुमच्या इब्रतीचा प्रश्न आहे तो. नाही ना, मी नाही आग्रह करणार. मी निभावून देतो की, आपलीच माणसं आहेत ती. तुम्ही काळजी करू नका. हो नक्की. हो साहेब. जय गोपाल साहेब. कामाविषयी बोलणं चालू होतं. उपमुख्यमंत्र्यांना गळ घालत होतो. त्यांचं म्हणणं काय, राजकीय परिस्थिती अस्थिर आहे. पुलाचं उद्घाटन कशा करायचं साहेब? करूया काहीतरी विचार करूया. साहेब माणूस लय लांब ना आलाय. अहो काकत कळसा आणि गावाला वळसा करायचंय काय साहेब? तुमच्या हातनं होऊ द्या उद्घाटन. मी काय घरचाच की रे या. मग पुढच्या इतवारी पुलाचं उद्घाटन तुमच्या हस्ते. करूया आता, तुमची इच्छा आहे तर करूया. जय गोपाल जय या, गोपाल. या. चला चला. शंकर्या, जी साहेब. तुला निरोप द्यायला सांगितलं होतं ना. नमस्कार कार्यकर्ती मंडळी आली. वा वा वा. या, या, या. बसा. सकाळी सकाळी आज तुमचा निरोप मिळाला म्हणून आलो दर्शनाला. आणि मार्गदर्शनाला बी. तुमच्यातला तिसरा संत कुठे? संत संत नावाचा कोण आहे आपल्या? गाढवा तू तुकाराम, हा नामदेव, आणि तो तिसरा संत निवृत्ती. संत आहे होय. अहो तो कसला संत तो आहे जंत. तो बसला असेल घराच्या पोटात. त्याला काढा बाहेर. अरे पैसाही त्याच्याकडं. नाच गाण्याचा शोक आहे, खन्नीचा नाद आहे त्याला. चांगला कार्यकर्ता होईल. मला भेटा सांगा त्याला. पर साहेबराव आम्हाच कशा पायी बोललो होतं? अरे तालुक्याच्या गावाला म्युन्सिपाल्टीची निवडणूक आहे 3 महिन्यांनी. निवडणूक? हो. तो मुसळे डाकताना उकळे वकील दोघे उभे. त्याच्या आईला ती नेहमी उभारत्यात आणि दानकीन पडत्यात. अरे पण आपण शब्द दिलाय कार्यकर्ते पाठवतो म्हणून. आपल्या नेहमीचं टेक्निक वापरायचं. आणि तुमचं कमिशन तुम्हाला नंतर नंतर कामाला लागा. कामाला लागतो कामाला लागतो तेच नाही. हे साहेबराव ते हे थोडस बेटा सकाळी थोडं थोडस सांचल्या की अख्खा फुगा देतो. त्याच्या आईला काय रोग आलाय तुला? सकाळी सकाळी फटकल मारून बसायला कसली धार बनली तुला? उठ उठ अगं उठ म्हणते की. उठ की. तू इथं फटकल मारून बसतीया आणि त्यो तिथं दारात पाय पसरून बसतोया. माझा नवरा लाजा नाही वाटत दोघांनी बी. वीस उगवल्याची घंटा झाली. आता म्हशी मागणं आमची पाळी. मी काय बोलते ते ऐकून घ्या. ऐकलं, म्हशीनं पण ऐकलं आणि मी पण ऐकलं. मला आज दोपर पातूर 50 रुपये पाहिजे. ऐकलं. नुसतं ऐकू नका. 50 रुपये काढून द्या. कवा देताय? 2-4 महिन्यात. काय लाज वाटते का बोलायला? मला आजच्या आज पैसे पाहिजे. आता तालुक्याच्या गावाला निवडणुका 2-4 महिन्याने होणार, तर मी तरी काय करणार? ते मला सांगू नका. आजच्या आज मला 50 रुपये आणून द्या. कुठं आणायचे? दरुडा घाला. चांगलं आहे, म्हणजे दरुडा घातला की मी जेलात बंद होणार आणि तू सुट्टन मी. अरे तुझ्या आई. तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? आता कशाच? आपलं लगीन होऊन 5 वर्ष झाली. तुम्ही काय बी काम धंदा करीत नाही. माझ्या बापानं दिलेलं दागिनं मोडायची वेळ आली तेव्हा मीच माझ्या बापाकडनं म्हस आणली. तिच्या खस्ता काढल्या. 4 घरचं रत्तीत मिळवलं. मी कुठं नाही म्हणलं? काय ताप आहे नाही म्हणायची. म्हटलं परपंच आपलाच आहे, कष्ट करे या पाहिजे केले. पण 5 वर्षात एक पोर बी नाही. मग तुमचा काय उपयोग? आपला बिनकामाचा नवरा काय नुसता पोसायचा? हे जेव्हा तेव्हा बिनकामाचा नवरा म्हणून खिजवायचं काम नाही. माझं जर डोसका भडकला ना तर इकडचं थोबाड तिकीट. थोबाडाचं राहू द्या. काय वाटेल ते करा. पण आजच्या आज मला 50 रुपये आणून द्या. इतके झटपट कसे काय मिळतील पैसे? का तुमची जी दोस्त मंडळी आहेत ना तालेवात, त्यो नामदेव नेवरती समजे संत मंडळी आहेत तुमच्या संग. तमाशावर पैसे उधळतात. सांगा की दोस्तावर उधळायला. गोळ्या झाडल्यासारखी बोलत असते. हे बघा, मी मस्त घेऊन वाड्यावर जाते. मी येईस तर पैशाची व्यवस्था झाली पाहिजे.
सांगून ठेवते. चल गंगे. आमचं मयत आजच निघणार बहुतेक. नाना चाललंय वाटतं. अण्णा तोल चुकवतोस होय. अहो ऊन केवढं पडलंय, सावली मिळावी म्हणून डोसक्यावर पेपर धरला होता. माझ्या उधारीचं काय? येडे का खुळा हो तुम्ही? मी खुळा? तसं नाही म्हणत. आता एवढ्या सकाळी सकाळी बोंबलत कुठं चाललोय? कुठं? तुमचं पैसा नाया. ते तू आपला काय कर, पैसे दिले नाही तर सरळ तुझ्या सासऱ्याकडे उभा राहील. हो तसं करू नका. मी तुमच्या तांगड्या ओढतो, तांगड्या ओढतो? पाया पडतो, हा. पण तेवढं करू नका. त्याचं काय आहे की मी तुक्याकडेच चाललोय. पैसा आणाया. तू क्या पैसे देणार? तुक्याचा बा देईल. अहो मी त्याला उसनं दिल्यात. हा, तुक्याकडनं पैसे घ्यायचं, ते तुम्हाला द्यायचं. चलू वाट बघतोय. बघा. तुक्या, ए तुक्या. हा? अगदी देवासारखा येळेवर आला. वय नव. और मी सुद्धा अगदी देवाकडे आल्यागत आलोय बघ. काय कर, पण कुठूनही 50 रुपयाची सोय कर. हा, यायला येडा का पळा तू. काय झालं? मीच तुझ्याकडे 30-35 रुपये मागाय आलोय. यायला म्हणजे उघड्या घरी नागडं गेलं आणि कुडकुडून मेलं तसं झालं. हं? अरे दुर्पतीला जर मी 50 रुपये नाही दिले तर माझी तिरडीच बांधली होती. जेव्हा मी सुंदराला पण कबूल केलं होतं की एक साडी आणीन म्हणून. राम राम मालक. राम राम. काय काम आहे? नाही मी जातोय बाजाराला. आता गाडाव घेऊन बाजार करायचं म्हणजे अडचणीचं होय. तर तेव्हा म्हंटल 1 घंटावर गाडव तुमच्या इथं बांधलं तर चालेल का? हा, पण फुकाट नाही, तेवढ्यासाठी 1 रुपया देईन बघा. हा, खुशाल खुशाल बांधा. त्याला काय होतंय? पण ते गाडव शान आहे ना व, लाता बिता मारत नाही ना व, आमच्या बायको सारखं. एकदम गुन्ही गाडव आहे. माणसा परीच लई अक्कल आहे त्याला. असं म्हणताय सवय. मग बांधायचं. लई मेहरबानी झाली, लई मेहरबानी झाली. या गाढवाला बघितल्यावर मला माझ्या सासऱ्याची आठवण आली बघ. लेखाला असाच बांधला पाहिजे. तुझ्या या आईला या माणसाची 30-35 गाढव असते तर काय बरं झालं असतं नाही. 50 तास आलाच नाही तर किती बरं होईल. नाही राम राम पाहुणे. राम राम. हे पण म्हणायचं. आणि मी नाना कुंभा. चांगलाय. पाटेगावचा. अरे वा. पण एक विचारू का? विचार. नाही तुम्ही तर काय कुंभार दिसत नाही. पण हे गाढव इथं कसं? तिथं काय मगाशी एक माणूस आहे. शौक आहे आम्हाला गाढव पाळण्यात. काही लोक कुत्र पाळत्यात, काही मांजर पाळत्यात, काही वाक्षिव पाळत्यात. आम्ही गाढव पाळतो. गाढव लई झाक आहे. मी बी लई दिवसापासून विचार करतोय एखादं चांगलं गाढव विकत घ्यायचं. अहो 10 बाजार हिंडून शोधून हुडकून आणलंय गाढव. लय गुन्ही जनावर आहे. गुनी. अहो कोणत्या बी घोड्यापेक्षा सर्रस आहे. काय किंमत देता? आता तुमच्या मनातलं तरी कळू दे. आमच्या मनातलं म्हणजे गेल्या बाजारला एक जण 300 रुपये द्यायला तयार झाला होता, पण आम्ही म्हणलं नाही जमणार. 300 रुपये लई होत्यात राव. राहू दे बघतो दुसरीकडे. थांबा 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 थांबा. तुम्ही बी असं काय करताय राव? सांगा तुमचा आकडा सांगा. 200च्या वर आपल्याला परवडणार नाही बघा. हा 200 रुपये. बाबा मी म्हणतो तुकोजीराव, तुम्ही तरी असं ताणून कशा पायी धरताय? 200 रुपये म्हणजे माणूस किती गरीब आहे माणूस. हा? आणि मी म्हणतो तुमची आई यायच्या सौदा संपून टाका, मिटवा. आता ठीक आहे, तुम्ही म्हणता तर काय ठीक आहे. आता मी म्हणतो तर चालेल. हे बघा हे 200 रुपये राहू दे माझ्याकडे. नेऊ का गाडा? हो, पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, ते बाजाराकडे घेऊन जा नका गाडव. गर्दीला लय बुजते. एवढंच नव्ह का? मी बाजारला वळसा घालून थेट जातो गावाकडे. बेस. चला. काय नाव्या, बायकोची आणि सुंदरीची सोय एकदम केली काय? तू क्या आपण मानला तुला. दादा हे दादा 1 मिनिट. काय रे कुठे रानाकडे निघालास काय? वय का? काही नाही, जरा वाईच कडकी होती, पैसे पाहिजे होते थोडे. अरे पण परवाच्याच दिवशी 100 रुपये दिलं होतं ना तुला. ते परवा ते सगळं खालाच झालं की. अरे असा पैसा उजळायला लागल्यावर कुबेर सुद्धा भिकारी होईल. पैसा मिळायचा नाही. अगं काय आहे त्यातलं मी दिलं असतं ग. पण बी बियाणं खत मजुरी मायंदा खर्च आहे माझ्या मागे. यशवंता
तू आपल्या कामाला जा. ह्या निवृत्तीला काम धंदा काय करायला नको आणि पैसा मात्र मागायला पाहिजे. काय माहिती नाही पैसा हे तेवढं कामाचं काय आहे आणि आम्ही तेवढं रिकाम टेकलोय. सारख्यातलं येतलं यांच्या आता समजा कारभार आहे म्हणून सगळं ऐकून घ्यावं लागतं. कुणाला काय म्हणताय हो? काही नाही, माझ्याच नशिबाला शिव्या घालतोय. दर टायमाला आपल्या भिकाऱ्यासारख्या दादा पुढे पैशासाठी हात पसरावे लागते. अव पर थोरलं भाऊ आहेत ते तुमचं. आम्ही तू पण त्यांना सामील आहेस. पण माझं पैसे मीच उभं करणार ह्याच्या पुढं. पर माझं ऐकून तरी घ्या. एक शब्द बोल नका. आंघोळीत पाणी काढलेच ना बघ. होय. बाजूला. हा गाडाव कुठे? असं कसर झालं तुझ्या तुझं काय झालं? लोकांनो बघा योज म्हातारला थेरडा कसा रे तू काय केलं त्याचाच गाडा होत. अरे पण काय झालं ते तरी सांगायची की नाही इचकाटून? आता काय सांगणार तुला इसकाटून? आमचं कर्म वाईट म्हणून माझा दोस्त पार इसकाटून गेला. त्याला उचलून गोंगडीवर घाला. उठा 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 उठा. अरे थेरड्या काय केलं? हळू 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 लय कशा घेऊ नका बाबा. हळू हळू लय कशा घेऊ हळू हळू. काय केलं माझ्या गाढवानं? शहाणपणा केला. अरे म्हातारड्या तुझ्या गाढवानं माझ्या दोस्ताला लाता बुक्क्यानं किरे मारलं. डाव तोडलं आणि पळालं रे पळालं. तरी मी त्याच दाव धरून त्याला थांबवायला गेलो तरी सुद्धा त्यानं दावा साधला. हो हे मात्र लई वाईट झालं बघा. तू गप्पड. अरे नुसतं थोबाडानं म्हणायला काय जात, पण बिचारा मेला असता तर काय झालं असत. आता दवा पाणी कोण करणार? तुझा बाप. आणि आता दवा पाणी करायचं म्हणजे 50 रुपयाचा बुर्धन नाही काय? तुझ्या आईला तरी बरं यांची बायको नव्हती घरात. ती जर घरात असती तर तुला आणि तुझ्या गाढवाला उभा जाळला असता. परत तुझ्यावर दावा किरे केला असता. असं करा, आता हे लय वाढवू नका. मी दवाखान्याला 40 रुपये देतो, त्यात मिटवून टाक. तुकोजीराव काय करायचं? किती दिले? दिले कुठले? 40 देतो म्हणतायत. फक्त तेवढेच. ठीक आहे, दवाखान्याचा खर्च भागत असेल तर मिटवून टाका. मिटवून टाका म्हणताय तर मिटवतो. काढा. या अगदी रीतीला धरून झालं बघा. या आता तुम्ही जावा, काही काळजी करू राम नका. राम. यांचं सगळं मी बघून घेतो. जावा बाबा नो जावा. जा की रे बाबा जा. गेले. याला म्हणताय डोकं. 40 रुपये ठेव तुला. गाढवाच्या नावानं सांग भलं. अरे गाढवाच्या नाव सुंदरीच्या नावाने सांग भले. हा सांच्याला सुंदरी. तुम्ही कोण तात्याराव? नाही पतराव. नाही शिरपतराव. हा अशोकराव. नाही नक्कीच विठ्ठलराव. तू होय? मानकरांच्या तू घेतलेल्या यादीत आमचं नाव नव्हतं, तेव्हा आमचं काय झालंय आम्हाला समजलं. आणि तू बी 2-2, 3-3 महिने तोंड दावत नाहीस आम्हाला. आमच्या खिशाचं तोंड जेव्हा बंद असतं तेव्हा आमचंही तोंड आम्हाला लपवावं लागतंय. म्हणजे आज तुझं थोबाड आणि खिशाचं तोंड दोन्ही उघडलेच जणू. हे बघ, मी काय आणलंय तुझ्यासाठी. हे हे बघ काय आणलंय तुझ्यासाठी. हे तुझ्यासाठी आणि हे माझ्यासाठी. ते नाही हे तुझ्या. दुर्बला
झोप म्हणायची का काय म्हणायची, कुंभकर्णाची बहीण दिसते, माझ्या झोपेबद्दल सारखी बोलत असते. ए ध्रुपदा, आज मरणार भूत. ए ध्रुपदा, ए ध्रुपदा, यायला एकदा झोपलं म्हणजे ए ध्रुपदा, कशाला बोंबलत? इथे मी इथं तिथं काय करताय? दारू करतो पहिलं. आता येतोय घराकडं? दारू कर ना तू बाबा पहिलं. बाहेर. हा? कुठं गेला तो शान खायला? कामासाठी गेलो होतो. मला थापा मारू नका, नाही कानावर आलाय माझ्या. काय खाणार तुझ्या, पहिलं दारू कर ना तू. नाही जमायचं. हं? ही सुंदरी कोण? कोण सुंदरी? सुंदरी 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 हा सुंदरी उंदरीची बहीण असणार बहुतेक. मला माहितीये तुम्हाला त्या सुंदरीचा नाद लागलाय की हो. सुंदरीचा नाद? आ सुंदरीचा नाद लागला म्हणजे ती वाजवण्याची सुंदरी. तीच म्हणजे ती लहान छोट्या मुलीसारखी नसते काय वाजवण्याची सुंदरी, तिचा नाद लागलाय. त्या सुंदरीचा वय? हा मग आता ते दारू गडशील का नाही? हा माझ्या तेलाच कसं आलं ना ते सुंदरीचं? मग या तुला काय वाटलं सुंदरी नावाच्या बाईचा नाद लागलाय? काय अगं तुझ्यासारखी गंगेवाणी निर्मळ बायको घरात असताना मी नाल्यावर आंघोळ करायला जाईन काय? काय भरोसा नाही तुमचा. खरं सांगता? या नोट्याची शपथ. हा? 100 रुपये? मग तू 50 रुपये मागितलेस, आपण म्हटलं 100 रुपये देऊया. नाही? म्हणून तर टाइम लागला ना इथे यायला. लय खटपट करावी लागली तुला सांगतो. पण आता झालं ना तुझं समाधान? लई समाधान झालं. या तुम्ही लई दमला असाल. हा तुमचं पाय चिपून देते, बसा. हा. खरं सांगू, तुमच्यासारखा नवरा मिळाला लई नशीब लागतं. काय बो ठसका लागला? थांबा मी पाणी आणते. पाणी नको, पाणी नको. हरी हरी श्री हरी. काय ग पोरी, अजून झोपले नस तू? हे आलो नाही अजून. हा नामदेवरावचा अजून पत्त्या नाही. कुठं गेला ते इतक्या वक्ताला? सांगून नाही गेलं ते. अरे 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 या जावयाला डोस केला का आणला अगदी गावी नीट वागना म्हणून इथं आणून घर जावे केला त्याला. बरे शेपूट का अजून सरळ होत नाही. चालते चालते चल पण त्या आलं की मीच दरवाजा उघडतो आज. अगं बसून करायली झोप ना. थांब, मी बघतो त्याच्याकडे. दार तू उघडलंस ते बरं केलं. हो काय तुझा तो खबीस बाप झोपलाय ना? माझ्या तोंडावर काय हात ठेवतीस? ठेवायचं त्याच्या ठेव. त्या आईला जागा असेल तर पार बोंबा बोंब करतो. तो सासरा तसा आणि तू अशी. त्या आईला पार काम आलं तुमच्या घरात राहायचा म्हणजे. नमस्कार. तुम्ही म्हणजे मामाजी तुम्ही होय? मला वाटलं की माझंच काहीतरी. मला खवीस म्हणता? अरे जावं ऐसा का वैरी? ना जेवून घ्या. आणि पुण्यांदा जसं रातचं बाहेर राहिलात ना तर माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेवायचं. लक्ष्मी या नवऱ्याला गिळायला घाल. दरवाज लावून घ्या. खवीस म्हातारडा. चालतंय ना जेव्हा? कशाला? तुझ्या बानं माझी हजामत केली. तू आता तुरटी लाव. तसं नव, नेहमीपेक्षा उशीर झाला म्हणून मला काळजी वाटायला लागली. म्हणून बाच्या हातात वस्त्रा देऊन माझी भादराया त्याला इथं उभा केला काय? बा झालं जेवायला. नको जा. तुझ्या बाच्या शिव्या खाऊन माझं लय गचपॉट भरलंय. आता राहिल्या शतपावली त्या बिचाऱ्या जेवा. तुझ्या या म्हाताऱ्यामुळे समध्या आनंदावर पाणी पडतंय. तुम्ही लक्ष देऊ नका तिकडे. खरंच रखमा आठव आपण आपल्या गावात होतो तवा
तेव्हा तुम्ही दिसभर देवळात ढोल वाजवत बसायचं. खरंच? आता तुझे तसा ढोल वाजवाय मिळाला तर मी म्हणाल नमस्कार. नमस्ते. तिघं मिळून आला अगदी दत्तात्रय सारखं. ते मी आहे ना, निवडणुकीच्या कामासाठी तालुक्याच्या गावाला निघालो. छान छान छान. बसा 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 बस, बस बस. तालुक्याच्या गावाला निघाला. हा? मी तुम्हाला सगळं समजून सांगितलेलं आहे. निवृत्तीनाथ काय? बाळा तुझं कसं काय चाललं? नाही, माझं असं विशेष काहीच नाही. अरे कर्तबगार तरुण तू काहीतरी केलं पाहिजे. नाही, करायचं खूप मनात आहे हो. मग? पण घरी आई आहे, थोरला भाऊ आहे. अरे माझ्या बोळसट नाथ आईच्या आणि भावाच्या पंखाखाली किती दिस राहणार? हो ना, पण त्याला इलाज नाही दुसरा. अरे इलाज का नाही? त्यासाठी अंगामध्ये धमक पाहिजे. धमक? हो सांग तुझ्या आईला टाका माझी वाटणी म्हणाव. हो माझ्या हक्काचं घर, माझ्या हक्काची जमीन सांग. त्याची जमीन नाही, आईला नाही पटायचं. का नाही आईला पटायचं होय? हो. हा? अरे आता तुझ्यासारख्या तरुणानं आपल्या भविष्याकडे बघितलं पाहिजे. आई नुसतं पाय धरण्यापुरते बस वाकायचं धाया वाकी. तसं त्याला काय कमी नाही. मनात आणलं तर काय वाटेल ते करून दाखवला निवृत्ती. याच्या मनात येत नाही ना. अरे मला सांग बाप दादानी मर मर मातीत आहे पण काम केली. मिळवलं काय? मातीत ना. तर थोडाफार पैसा मिळवला असं नाही असं नाही. पण या लोकशाहीच्या जमान्यामध्ये सत्ता अधिकार मान मराठा महत्वाचं. झक मारीत पैसा पायाशी लोन घेत होते बोल. अरे आम्ही आता थकलेली गोडी. तुमच्यासारख्या तरुणाने पुढे आलं पाहिजे आणि लोकशाही तर आता खांद्यावर घेतला पाहिजे. काय रे? तर माझा मोठा भाऊ असतो तर कवाच वाटण्या करून घेतल्या असते. सोडतो का काय? आणि मग हे निवृत्तीनाथ लागा कामाला चला आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. अरे असा वैताग आणायचा धसमुसळपणा करता का बशात फोडायच्या भीक नको पण कुत्रावर असं झालं पाहिजे. मग? उठा. ठीक आहे, मग बघतोच मी, प्रयत्न करू. बघतोच काय करून टाकायचं. आली तुझ्या पाठीची. मग मी होतो पुढे. साहेबराव, चला चला. साहेबराव बघतोय तू वाकू नको रे. नाही, वागता येतच नाही. बरं. डॉक्टर मारा मुसळे या आयला मारत असणार रोग्यांना बहुतेक. उद्या यायचं कळलं ना? चला. काय रे आजारी होतो रे? कशाला एवढं जागरण करायचं रात चौकात? डॉक्टर मुसळे तुम्हीच काय? लगेच आले आपण मी कशा तपासतोय ना, मध्ये बोलू नका. रोगी म्हणून आलात ना माझ्याकडे? निरोगी म्हणून आलोय हो. मग चालते व्हा. आपण तुम्ही निवडणुकीला उभे राहणार असं समजलं म्हणून आलो होतो. तुम्हाला कळलं तर थांबा. काय झालं? निवडणुकी संबंधी काही बोलायचं असेल तर पहिल्या त्या टेबलावरून खाली उतरा आणि आणि त्या खुर्चीत बसा. म्हणजे एवढ्या खालच्या लेवलला जाऊन बोलायचं. रोग्याचा संबंध टेबलाशी आणि निवडणुकीचा संबंध खुर्चीशी. खुर्चीत बसा. मला पहिल्यांदा कळलंच नाही. लय भारी विचार होते तुमचे. बोला. तुम्ही निवडणुकीला उभ्या राहताय असं कळलं. मला पण निवडणूक लय आवडते. मला लोकशाही आवडते. त्याच्या आईला द्या टाळी. तुमचं आमचं जमलं या पॉइंट वर. तुम्ही याच गावचे का? एवढा चेहऱ्यावर वाईट दिसत. तसं नाही. मी आपला तो हा इकडचा हे तराळवाडीचा. लोकशाहीसाठी तुमच्याकडे आलो. माझ्याकडे म्हणजे काय? लोकशाहीच्या निवडणुका म्हणल्या की आपण कुठं बी धावत जातो. त्यातून म्युन्सिपाल्टीच्या निवडणुका काय खायचं काम आहे काय? मग तुम्ही आम्हाला निवडून आणणार तर? तेवढ्यासाठी तर इथं आलो. अहो गेल्या 10 वर्षात 15 उमेदवारांना निवडून दिलं. तुम्ही 16वे. म्हणजे काय ते निवडणुकीचं टेक्निक पूर्ण माहिती आहे ना. तुम्ही फक्त एवढा करा, या कामासाठी तुम्ही आम्हाला काही पैसे 100 रुपये जास्त नाही, बाकी समजा आपण बघून घेतो. तुम्ही 10,000 रुपये खर्च करणार असाल. अहो ती तयारी ठेवलेलीच आहे. मग तुम्ही निवडून आलाच म्हणून समजा. अहो तुम्हाला असं नक्की वाटतं का? तर अहो काय सांगू तुम्हाला आता. आणि काय सांगताय? अहो 5 वेळेला प्रयत्न केला, 5 वेळेला पडलो. आणि काय होणार आहे दुसरं? नाही म्हणजे या टायमाला असं नाही होणार. आयुष्यात एक महत्वाकांक्षा आहे, म्युन्सिपाल्टीत निवडून यायचं. बघून घ्या या वेळेला सक्सेस मिळतंय का नाही ते. 100 रुपयात 100 रुपयात 100 रुपये. हे तुमच्या विरुद्धचे उकळे वकील उभे आहेत नाही काय? अरे वा, तुम्हाला माहिती आहे सगळं.
लोकशाहीसाठी समजी माहिती ठेवावी लागते. आता मुसळ्याने उकळ्यांना उकळात घातलंच म्हणून समजा. हा त्याच्या वकील साहेब, अहो या उखळ्यांचा उखळी वार उडाला की त्या मुसळ्याच्या ठिकऱ्या उडायला पाहिजेत. तुम्ही काय बी चिंता करू नका. अहो कंची बी निवडणूक म्हणजे आमच्या आजचा निस्ता मळ आहे मळ. तुम्ही बिलकुल काळजी करू नका. नाही म्हणजे तुम्ही पैशाची मुळीच चिंता करू नका. पण काय एवढी निवडणूक मात्र मी जिंकायला हवी. जिंकली म्हणून समजायची. अहो आम्ही कशासाठी धावत आलो इथं? तो डॉक्टर मुसळे आहे ना मग, त्यानं 3 वेळेला माणूस पाठवला होता मला बोलवाया. काय सांगताय? हा पण आपण शाप सांगितलं काय येत नाही म्हणून. वा, आपण सांगितलं आपण उकळे वकिलाच्या पाठीशी उभा राहणार आहे. व्हेरी गुड. कारण माणूस सच्चा आहे. बरोबर. कारण माणूस दुसऱ्याच्या उपयोगी पडणारा आहे. करेक्ट. वा वा नामदेवराव, माझा अगदी पूर्ण भरोसा आहे तुमच्यावर. अच्छा वकील साहेब, आता निघतो आम्ही. हो. म्हणजे लगोलाग तुमच्या कामाला आपलं लागलं पाहिजे. बरोबर. कसं हो. आता काम म्हणजे पैसा आलाच की. हो ना. मग काढा. आता लगेच? हा अहो कंचं बी काम पैशा बिगर होत नाही बघा. हो. हा 200 रुपये चालतील. लागेल तसं येऊन घेत जाईल. हो चालेल. हा? पण एक ध्यानात ठेवायचं, काय? आपण निवडणूक जिंकणार म्हणजे जिंकणार. हा, हा? अच्छा. अच्छा. महिनाभर तेच ऐकून कटाळा आलाय मला. मला माझी वाटणी पाहिजे एवढंच कळतंय. अरे माझ्या लेकरा, गेल्या 4 पिढ्यात वाटणी ह्यो सोबत मी या वाड्यात कवा निघाला नाही. यायला पुन्हा आपलं तेच. आव आई काय म्हणते त्याचा जरा तरी विचार करा. हे गप्पे, उगा चोंबडेपणा करू नकोस. आई, मला माझ्या मनासारखं जगायचंय. तुमच्या ताटाखालचं मांजर होऊन राहायचं नाही मला. ऐकलं? त्याचं कान कोणीतरी फुकलं असणार. ए, माझं कान फुकायला मी काय कोणी पोर नाही. मला सरळपणानं वाटणी मिळणार नसेल तर कोर्टात जावं लागल. जा बाबा जा, तुला शिकवलं त्याचं चांगलं पांग फेडलं. घरादाराप्रमाणे माझं बी तुकडा करा म्हणजे सुटत मी यात ना. तुम्ही वाटणी करणार का नाही सांगा. मला आत्ताच्या आत्ता निकाल पाहिजे. एवढाच भोग राहिला होता भोगायचा. निवर्ती, तुला राग येईल पण स्पष्टच सांगतो, तुझं दारू पिणं, बायका नाचवणं हे तुला मनासारखं करता येत नाही. म्हणून तू वाटणी मागायला निघालाय. आता थोरला भाऊ आहेस म्हणून आतापर्यंत तुझं सगळं ऐकून घेतलंय मी. तुझ्या जागी जर दुसरं कोणी असतं ना, तुला रडायला काय झालं? नवरा मी आला काय तुझा घरात नाही यशवंत, आता नाही सोसवत मला. आई तू रडू नकोस. दादा, बऱ्या बोलानं मला वाटणी मिळणार नसेल तर पुढं काय करायचं ते मला बी समजतंय. उगाच कोरड कचरा करून अब्रू जाण्यापर्यंत होऊ दे त्याच्या मनासारखं. करून टाक वाटण्या. माझं बिया भाकरीवाणीच आहे. नुसतं जळायचं दुसऱ्यासाठी. आणि नशिबी असला नवरा 2 दिवसात येतो म्हणून गेला. आज 8 दिवस झालं. कुठं लपड केलं असेल कुणास ठावं. नाव घेतलं ते आपटतंय. आलं वाटतं 4 गावचं उकिरडं फुंकून. हे द्रुपदा बोंबलं तरी बघणार नाही. मी कोणाला विचारतोय? फुकणीला? आता तर नवरा एवढा दमून भागून घरी आला तर काय धाड भरली त्याला दमाला? कसलं काम करतोय का धंदा? माझ्याकडे बघ तरी. तुमच्याकडे बघून काय पोट भरणार आहे माझं? हे बघ काय आणलंय तुझ्यासाठी. अरे जायला आता तरी बघशील. माझ्यासाठी आणलं का? नाही तर काय म्हशीसाठी. एवढ्याला काय होतंय? हे बघ अगं बया. आणि हे बघ अरे माझे देवा. कारभारी, आता काय म्हणू तुम्हाला? मला एकदा तुमचं मुक्काच घ्यावं वाटतं. घेऊन टाक पटकन, कोण बघत नाही. पण काय हो कारभारी, काय इतक्या समध्या वस्तू तुम्ही कुठून आणि कशा आणल्या? त्या पिशवीत काय कुठं काय काय होतं तेवढं समजा देऊन टाकलं ना. नवं त्या या पिशवीत या पिशवीत नाम्याच्या पटक्याचा रंगवायला दिलेला सासरा आहे. म्हणजे नाम्याच्या सासऱ्यानं रंगवायला दिलेला पटका आहे. पण ही मात्र लोकशाहीने आपल्याला दिलेली प्रेमाची भेट आहे बरं काय. असं व्हय? मला माहितच नव्हतं तुमची लोकशाही इतकी चांगली आहे म्हणून. तर
कशा पाय भेट दिली? काय म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीचा धडाका चालला ना तालुक्याच्या गावाला. बर मग? तिथं मी निवडणुकीचं काम केलं. म्हणजे लोकशाही, हं, म्हणजे लोकांचं, हं, म्हणजे भारत मातेचं, हं. म्हणजे सरकारचं. म्हणजे सरकारची आणि तुमची ओळख असेलच. आ? आहे आहे. हाय नवा. मग तुमच्या त्या सरकारला सांगा, काय 3-3, 5-5 वर्षांनी निवडणुका घेतो त्या काय खऱ्या नवं. महिन्याच्या महिन्याला घेत जा, म्हणजे आपली चांदी होईल. कसं? सांगन सांगन, सरकारला सांगन तुझ्या आयडिया. खरं सांगू कारभारी, आणि काय आहे आज मला तुमच्या निवडणुकीचं महत्व कळलं. असं नाही. नाहीतर मला वाटायचं तुम्ही नगत आता लुडबुड करताय. आता तुला पटलं ना व? व्हय. लय हुशार आहेस. मग आता मला भाकरी खायला देणार? लय भुका लागली. व्हय? कारभारी, आज तुम्ही म्हणाल तसं करते. हा. हा? पण अगोदर हात पाय धुवून ये. हा? म्हणजे गरम गरम भाकर करून वाटते. आता चाललो हात पाय धुवाय. कारभारी, मला तुमचा लय अभिमान वाटतोय. हात पाय धुणार म्हणून. दोन दिवसात येतो असं म्हणाला होता तुझा नवरा. आज 8 दिवस झालं. पत्त्या कुठे आहे त्याचा? अडकला असतील कोणत्या तरी कामात. हालत किती? मामासाहेब, आम्ही आलोय. आमच्यावर आणि आमच्या पोरीवर लय उपकार केले सर. तसं नव्ह, बघा तरी काय आणलंय, आणि ते बी स्वतःच्या कमाईनं आणलंय. काय ते? या बघा, धोत्राचं पान आणि सदऱ्याचा कपडा. ही जावयाकडनं सासऱ्याला दिलेली भेट. नमस्कार करतो. बरं, कसली कमाई केली? आपलं हेच किती आहे, म्हणजे एकाचा ट्रॅक्टर दुसऱ्याला इकून दिला. कमिशन आपलं. जाग झालं की. म्हणजे धंद्याला लागला असं म्हणायचं. पोरी, नामदेवरावसनी गरम गरम चहा करून दे. दमलं असतील ते. चला हात चला, आम्ही माडीवर आहे. श्री हरी श्री हरी. चल 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 लवकर. गरमागरम चहा दे. तुझ्या बाची ऑर्डर आहे. मला सांगू नका काही. ए अगं, आता निवडणुकीचं काम म्हणल्यावर 1-2 दिवस इकडं तिकडं व्हायचंच. ए लय रागावले काय? आमच्या रागावलं तुम्हाला काय? सासऱ्याची तेवढी नाराजी घालवली. अगं येडे, सासऱ्याची नाराजी दिवसा घालवायची असते, आणि बायकोची नाराजी रात्रीच्या अंधारात मिटवायची असते. चला, आपलं काही गुदगुला केला आणि बोलणं होते झालं. अगं माझी दिलाची राणी, हे येडे, तुला कसा ग विसरीन मी? येताना इशीवरच्या येताळाला कोंबड कापलं की मग मी माझ्या देवीची पूजा करायला मोकळा. कशी आहे? काय की नाही? अहो, पण अगोदर नाही का सांगायचं? नाही सांगितले, पर घ्या काय का नाही. चांगलं. बघू बघू कशी दिसतीस ती. नेस बघू माझ्या मोर. चल. हो, सारखं सारखं काय शेवटपणा लावला? बर राहिलं. एक काम करशील, काय? रातच्याला तू घडी मोड होय. आणि मी स्त्री मोडन. होय. काय? मग कुठं काय? गो बसा बघ. वो कारभारी, मी म्हशीला घेऊन चरायला जाते बघा. लवकर जा, लवकर जा. कुठं निघाला सकाळी सकाळी? अगं, त्या नाम्याच्या सासऱ्याचा रंगवायला दिलेला पटका नाही काय, तो त्याला द्यायला चालू. उगा उशीर करू नका. जा. काय येणार आहे काय? मी आत्ता गेलो तो आत्ता आलो. कसला उशीर? गंगे, तुमच्या नवऱ्यात ना आमच्या नवऱ्यात काय बी फरक नाही बघ. दिसली मस्की चाललं मागणं, दिसली मस्की चाललं मागणं.
बाईकडे यायचं म्हणजे लय घसरत यावं लागतंय. सुंदरगाव कोण हा? या बया. सुके तू? हा नुकतीच आंघोळ झालेली दिसतीये. होय आत्ताच झाली. यायला उशीर झाला मला यायला. चल चावट कुठला बस बघू. हा. आंघोळ झाली की बाई फुलावानी टवटवीत दिसते. एकदम वास घ्यावंसं वाटतो. बस तिकडं. काय र आज सकाळी सकाळी खडी साखर तोंडात धरून आलायस. मग तुझ्या वाचून काही चैन पडतं काय मला? तर बायकोला बी घरात असं सांगत आली का असेल. हा, बायकोची गोष्ट वेगळी आहे. आमची बायको म्हणजे घरातला पाण्यानं भरलेला माठ. तो बी हाताशी येतोय. बोलण्यात लई हुशारी दावतोस. कशाला आला होता सकाळी सकाळी? हे तालुक्याच्या गावाला निवडणुका झाल्या. झाले झाले. असते मला कशा पैसे सांगतो? हे आमच्या उमेदवारानं मतदारासनी थाळी आणि लुगडी वाटली. ते वाटण्याचं काम माझ्याकडेच होतं ना. बरं. मी तुला पण मतदार बनवली आणि तुझ्यासाठी अरे तुझ्या काय शोधतोस? मी येतो ना पिशवी आणली तुझ्या बरोबर ही काय पिशवी खांद्यावर? खांद्यावर. तर याच्यात ना मी लुगडा आणि थाळ्या आणल्या. तुकाराम शेठ हा? तुमच्यासारखा दोस्त नाही गावायचा. बघू बघू लुगडं द्या इकडं. हे तुझ्यासाठी या खाकऱ्या. हे लुगडं तुला काय लाज वाटते का? मी तुला आपला समजत होते. काहीतरी घोटाळा झालाय. उचल त्या चिंध्या चालायला लाग. पुन्हा थोबाड राखू नकोस. गाव भवाने तुझं थोबाड एकाच दोन करून ठेवीन. कुणाला बोलतेस का तू? शेणात पाय पडला असता ते तो माझा नवरा हे मात्र तुझं बरोबर आहे. ही जमिनीच्या बाईचं ऐकून घेताय आणि मला पाण्याचा मान म्हणताय. हे समजा मीच ठेवलंय. बघूया माझं कोण काय करतायत ते. बघितलं तुझ्या ए भवाने ही भासून ठेवीन तुक्या बिक्या म्हणलीस तर. अरे जा अशा लय बघितल्यात तुम्ही चला घरला. आज तुम्हाला बांधातलंच पाणी पाहते. चला. मज बांधा. बंद. ये बाई यायचं. यायला नको त्या वेळेला बाई येईल आणि समजा सत्यानाश झाला. नशीब तुझ्या बरोबर मलाही गोट्यात नाही बांधला. चहा मिळेल अर्धा कोप. लाज नाही वाटत चहा मागायला? ते सुंदरीने नाही चहा दिला. आणि काय हो किती वेळा सांगितलं तुम्हाला? हा जरा परपंचात लक्ष घाला. काहीतरी कामधंदा करा. झालं तुझं पुन्हा सुरू. तुझं चहा नका आणि काय नका मला. मी चाललो. बाहेर जाऊन तर बघा. नाही तांगडा तोडला तर नावाची धुरपदाच नवा. बायको आहे का खाटकी नाही? हा बायकोच आहे. आणि ती बी लाकडेबाज नवऱ्याची. तवा हातात चाबूक घेऊनच मला संसार करायला पाहिजे. चला मुकटाने हातात खराटा घ्या आणि म्हशीचा गोटा साफ करा. पण गोटाच आणि गोटा साफ झाला की 5 पेंड्या वैरण तोडून ठेवायची. पण वैरण आंबोण तयार करून ठेवायचं. आणि ते खायचं. पण एवढी सगळी कामा उभीच करायची. बर. बायकोची बदनामी करीत गावभर फिरणारा तुमच्यासारखा बिनकामाचा नवरा अख्खा दुनियेत नाही सापडायचा. चला गोट्या. जातो. बघताय ना वा कमाल आहे तुमची. जाताय ना? जातो. जायलाच पाहिजे. आणि काय जायलाच पाहिजे. दोन्ही करून आम्हालाच मार. पण म्या म्हणते दादांच्या डोक्याला तुम्ही तरी कशा पाय त्रास देता? आणि मी म्हणतो हा. तुझा दादा तरी आपल्या डोसक्याला कशा पैतारात करून घेतो. आता माझ्यासारखा जावई मिळाला म्हणून बरं. दुसरा एखादा असता तर कवाच पळून गेला असता. होय मग तुम्ही तरी कशा पाय राहता इथं? सांगू आता तुझ्या प्रेमाच्या बेडीतच अडकलोय ना म्हणून खरंच सांगतो. तुझ्याकडे बघून कसं तरी दिवस ढकलतोय बघ मी. असं नामदेवराव सातपुते आहेत का घरात? हे बाहेर कोण आले म्हणायचं बघून तरी ये. कशी ग माझी राणी ती. समजा ऐकलं तरी बोंब मारतात. कोण पाहिजे? मी उखळे वकील. नामदेवराव आहेत ना घरात? आईला उखड्या थांबा जरा.
बसा ना. हो. उठलं वकील. त्या उकळ्याला सांग मी घरात नाहीये म्हणून. अहो पण सांग म्हणल्यावर सांगायचं आणि त्याला विचार कशाला आलाय म्हणून. जा जा, सांगितलं ऐकावं माणसानं. जा. कसं सांगू बाय मी, कुठं कसं बोलायचं. ते घरात नाही. घरात नाहीत? अहो आत्ताच रस्त्यावरल्या पोराला सांगितलं मला नामदेवराव घरातच आहेत म्हणून. किती ग बाई भोळ म्हणायचं तुम्ही. अहो कुणी बी काय बी सांगावं आणि तुम्ही फसा. मला वाटतं कोर्टात बी एखादा छत्र वकील नक्कीच सहज फशीत असेल बघा तुम्हाला. छे कोर्टात कुणाची टाप लागले माझ्या पुढे उभं राहण्याची. अख्खा फाडून खाईल मी त्याला. म्हणजे वाघ बी घायचं की काय. ते जाऊ दे बाई, नामदेवराव परत कधी येणार आहेत? आता ते कसं सांगावं. तरी पण ते केव्हा येतील याला काही काळ वेळ आहे की नाही? सुनबाई, ए सुनबाई, काय गडबड काय हाय? राम राम. आ, राम राम. हा. राम राम. राम राम. आपण कोण म्हणायचंय? मी उखळे वकील. मी उखळे वकील तालुक्याला असतो. आपण कोण? एवढ्यांदा बोंबालताय? मी नामदेवाचा बा. काय काम होतं म्हणायचं? मला नामदेवरावला भेटायचं आहे. मला नामदेवरावला भेटायचं होतं. असं होय. पण नामदेव नाही घरात. या या, तुम्ही बसा. आरामात बसा. देवा पांडुरंगा. बोला, कशासाठी भेटाय होत? नाही म्हणजे आता तुम्हाला सांगायला हरकत नाही. सुनबाई, अगं तू हात उभारून काय करतीस? केवढा मोठा बॅलिस्टर आपल्या घरी आलाय. जा चहा टाक. जा जा जा. जा जा सुनबाई, चहा टाकतीस नव. जा. बोला. अहो बोला काय? नामदेवनं पैसे खाल्ले माझे. हा बालिस्टर साहेब, थोवाड सांभाळून वापरायचा. हा, कोर्टामंदी फालतू बडबड करता तशी इथं नाही चालायची. काय? हो. हा. अहो हो काय? खरं तेच बोलतोय मी. मी गावच्या म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीला उभा होतो. मी गावच्या म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीला उभा होतो. आणि तुमचे नामदेवराव माझ्या मदतीला आले. वा 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 वा. आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणे मी मतदारांना साड्या, धोत्र आणि पैसे वाटले. वा छान. मी म्हणतो, यात आमच्या नामदेवाची काय चूक आहे? काय चूक? अहो 800 धोत्रापैकी फक्त 500 धोत्र वाटली गेली. मतदारांना 5-5 रुपयाच्या ऐवजी फक्त 3-3 रुपये दिले गेले. आणि हे सगळं तुमच्या नामदेवरावांनी केलं. नाही म्हणजे हे सगळे मी सोचलं असतो, पण इतकंही करून मी पडलो. नुसता साधा पडलो नाही, माझं डिपॉझिटही जप्त झालं. अरे पण मी म्हणतो, ह्याला काही लेखी पुरावा आहे? तुम्ही म्हणता आमच्या नामदेवानं पैसे घेतले, तुमच्याकडे काय पावती आहे का? अहो पण अशा प्रकारच्या व्यवहारात. अरे वकिला, तुझा टक्कुर आहे का तांबोऱ्याचा नुसता भोपळा आहे? हा, मी म्हणतो आमच्या नामदेवानं तुझ्याकडून पैसेच घेतले नाही. माझे इतर कार्यकर्ते आहेत साक्षीला. हा वकील साहेब, डोकं ठिकाणावर ठेवून बोलायचा. मी म्हणतो, तुम्ही निवडणुकीत गैरप्रकार करून मतं मिळवायचा प्रयत्न केलात आणि पडलात, आणि त्यापायी आम्हाला बदनाम करताय अशी मीच तुमच्यावर फिर्याद ठोकीन. त्या आईला आम्हाला तुमच्या इतका नसला तरी कायदा समजतो बरं. वा, हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा म्हणायच्या. चोराच्या बापाच्या म्हणा. समद्याच बाबतीत नामदेवाचा बाय मी ध्यानात ठेवा. 100 रुपये देता का गावात जाऊन करू बोंबा बोंब? 100 रुपये? बोंबा बोंब गावात. त्याचा निवड कशाला आधीच पडला. द्या ते इकडं. आता एकच करा, कुठेही बोलू नका. येतो मी. राम राम. राम राम. घ्या तुम्ही. अहो गेलं का ते? जाऊ दे की, गेलं तर बोंबलात. अहो पहिल्यांदा तुम्हाला बघून मी बी चक्रावले की. तमाशा बघून बघून हेच शिकला वाटतं. आणि काय हो, तुम्ही फशीला त्यांना? ऐच्यान नाही,
त्याच्या कर्मानं ते पडलं, आपण नाही काय केलं. बाकी स्वांग फसकालाच काढलं बघा. काय ना हे कोण म्हणायचे? हे कोण म्हणायचे सुनबाई? माझे दादा. दादा म्हणजे आबा. नमस्कार नमस्कार. नमस्कार. मी नामदेवाचा चुलत 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 काका बघा. असं होय? मग इतक्या वर्षात दिसला नाही कुठे? दिसणार कसा? आत्ताच जन्माला आलो, म्हणजे आत्ताच इथं आलो. नामदेव काही भेटला नाही, पण मुलीने पाहून चार मात्र फार छान केला. नामदेवाने काढले बरं नशीब. सुनमुख पाहतो म्हणून हे घे. कशाला? हे ग मुली, असू दे असू दे. मनकवडी मनकवडी पहा, वडिलांसाठी चहा तयार करून ठेवलाय, घ्या. येतो बरं. अहो जेवून तरी जा की. नको नको, तुने घरी जेवायचा आमचा रिवाज नाही. नमस्कार, येतो आम्ही. काय कर रकमे? या तुझ्या चुलत चुलत सासऱ्याच्या कोटाचं कापड माझ्या कोटावानेच दिसतंय नाही? असेल असेल, तुम्ही चहा घ्या. घराची वाटणी करून घेतलं ते बरं झालं. आता लफडं करायला मोकळा, म्हणजे कोणाकडे पैसे फाडायला नको. मी फक्त बोलते त्यासनी, पण एक म्हणून कधी ऐकायचं नाही. अगं तू बोलतेस तरी आमची भामा निवृत्ती मोहर एक सबूत सुद्धा बोलत नाही. मला बाई लई भ्या वाटते त्यांचं. एकदम असं काय वराडत्यात की हातपाय गळल्यागतच होत्यात माझं. तुम्ही असा हातपाय गाळता म्हणूनच त्यांची शिरदोरी चालतीया, आणि म्हणूनच या नवऱ्यासने उणगेपणा कराया फावतोय. काय यशवंत, जी बरोबर कशी समधी बरी आहे. आमचं कारभारी बघा, हाय काय हिंमत कुणा बाईकडे बघायची, तंगडच तोडून ठेवी. सत्यनारायण अरे घातलं वा. बरं केलं, आता तरी मार्गाला लागल. सत्यनारायण. लेका तू काय हा? तुझ्या घरचं काम जरा तिकटच दिसतंय बरं का. तिखट मी कसा दिस काढत असेल कल्पना आलीच असेल तुम्हाला. चालायचं, एकेकाचं नशीबच तसं असतं. जाऊ दे. आणि तुम्ही लोकांनी इलेक्शन मध्ये जे काही काम केलं आणि कमाई केली त्याचा काही विचार कराल का नाही? अरे त्याच्यासाठी तर यो सत्यनारायण घातला. अरे सत्यनारायणाने बाया बापड्या खुश हो, त्याला आपलं काय? आपल्याला नृत्य नारायण पाहिजे. सुंदरीला बोलवा. साहेबराव, हा. एक काम या तुक्याला सांगा. चांगलंय, माझ्या मरणावर टपला काय रे तू? हे असलं काम आपल्याला काय सांगू नका. आधीच आपला पंचनामा झालाय. पाक पंचनामा करून टाकला मी नवऱ्याचा. चांगलं केलंस पोरी. नवरा असं आड वाटायला चाललं म्हणजे असंच पाय धरून खेचाया पाहिजे. होय आई, तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहिला नवऱ्याला चांगला धडा शिकवायला धीर येईल आम्हाला. होय अग, तुम्ही समजा जणी माझ्या सुनेसारख्या, लागेल ती मदत करेन. होय होय. नाही पण त्यातलं तर सुंदरा बरी कोणाला? नाचायला नाही जमलं तर मग गुलछडी. हा, ते गुलछडीला आणायचं काम नाम्याचं. मग काय भेटतो का काय तुझ्यावाने? माझ्या सासऱ्याला बोलवलंय. मग सांग कशी आणि कुठं आणायची ते. अरे कुठं काय निवृत्तीच्या माळ्यात काय निवृत्ती? लवकर पाठवा लवकर पाठवा लवकर पाठवा. तुम्हाला 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 बोला. निवृत्ती पाटलाचा मळा कुठं आहे व? निवृत्ती गावात नाहीये, आमचा मळा आहे की. बरं काय जिन्सा घेणार? काय नाही ग. काय करतेस इथं? हे नामे बी नाही ग्रेटच आहे. नाही तर काय. चल मी दाखवतो तुला मळाची वाट. बर बर. काय रे तू काय गावी का तू माणूस आहे का कोण आहे का पद्धत झाली का तुझ्या वागण्याची? अरे ते रामायण शब्द नंतर सांगतो. रामायण कसं सांगतो, महाभारत होईल तुझ्या वागण्याच्या. चांगली अर्धा तास नाक्यावर उभी होते. मग बर चल 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 चल. गंगे नाम्या, तू आणि गुलछडी मोरल्या अंगाने जावा, या अंगाने मर्या इथं फिरायतोय. चाललो. डायरेक्ट आपल्याच अंगावर येतोय बघ. जायला ही मस आता तुक्याला बराबर शिंगावर घेणार. होय. कारभारी आपण जाऊया मळ्यात. होय. जाऊया की. चलत चलत सामने आलं बाई, काहीतरी नवीन झेंगाट दिसत आहे. ये गंगे ये, ये. अरे अरे ये. शेटची थोडी तंबाखू पाहिजे होती खायचे का मिश्रीसाठी. शिरपा? त्याला कशाला सांगतो, मी जाऊन घेतो ना. काय ना माझे मला दे. मला
शंकरराव, माझा मालक आला होता तंबाखू घ्यायला. त्यातली तंबाखू घ्यायला गेलाय. बराच वेळ झाला अजून आलाच नाही. हो कारभारी, हे पोरांनो, माझा मालक कुठे आहे? कोण तुकाराम? निवृत्ती पाटलाच्या माळच्या रस्त्याकडे पळालं. मला वाटलंच वाटत. ए गंगे, ये ग. हे शिरपा माझी आतमध्ये आली रे. तिला गाठी लाव. हे बोलत कोण झाली रे. सभा त्याला शिरपा सभा गेला मोबाईल. पण दादा तुम्ही तर तुमच्या जावेला वाऱ्या सोडला सा. मी तर त्याला सारखा धारवर धरत असतो. अजून बी उडणेपणा गेला नाही काय त्याचा? दादा, दादा, काय गं दुर्पदे? तुमचा जावं एका नाचणाऱ्या बाई संग नेवरती पाटलाच्या मळ्याकडे गेलाय. काय सांगतीस काय? मग काय खोटं सांगते? अहो या डोळ्याने पाहिलंय म्या. माझा नवरा बी तर तसा आहे. निवृत्ती पाटलाच्या माझ्याकडे म्हणालीस ना होय, पान द्या की राव. जाते मी, माझ्या काला बी कळवते. मी बी आज जावायला बघून घेतो. हे असलं कसं चाललंय होय? चला बाय. चल चल म्हणते ना. किती वरडायचा? काय केलं मी? काय केलं? काय केलं? आणि मला विचारतोस काय केलं? काय काय भानगड काय म्हणायची? बघा साहेबराव, तरीतून हे बाया नाचिवतात. अरे 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 निवृत्ती काय पद्धत झाली का रे ही? आणि आमचे जावई बापू हा. लाच कमरेला बांधून फिरत्यात. अरे नामदेवराव, सोन्यासारखा संसार आपला कसं कसं सांगा सांगा त्यासनी. रट्ट्यास काय मुळमुळू नाठाळ खोंडाला वाटण्यावर आणि त्यात तसं नवऱ्याला आणायला पाहिजे. चल घरला चल. चला चला ए, निवृत्ती, चल, चला. काय रे हे निवृत्ती, तुला काय लाज बीज वाटते का? हे आहे, जास्त बडबड करू नकोस. माझ्या मळ्याच्या घरात मी काय वाटेल ते करेन. हे विचारणारी तू कोण? अहो, कुणाला काय बोलताय साहेब? थोबड फोडीन आता मध्ये तोंड घातलंस तर. तुला राहायचं नसेल तर चाल पुढे तू. अगं कशाला ह्याच्याकडनं अपमान करून घेते? चला, चला. तुम्ही बचायला कशाला थांबलास इथं? हो निवृत्ती भाऊजी, काय आमचं हे कुठे आहे? तुमचे हे हा? मला काय माहिती कुठे ते. काय माहिती? तुम्ही समजा चोर आहात. गुलशेडी, हे गुलशेडी, धर. हे घे. हे तुझे पैसे. होय. जा. माझा नवरा कुठे आहे? आता नवरा म्हणजे काय खेळणं वाटलं होय? नवरा तुझा आणि विचारतीस मला? तुझं म्हणणं बी खरं आहे. हो दुर्पदा वहिनी, तुमचा तू काही इथे नाही. तुम्ही जावा घराकडे. तो जातोय कुठं? असल इथं कुठं तरी. कारभारी, कारभारी बाहेर या. बाहेर या. गेली वाटत. घरला चला, दावते मी तुम्हाला माझा हिसका. चला घरला चला. मस्त तशी बायको, ह्या झाडती हिला झाडती. काय बडबडताय? काय नाही, हिला फिरण्याचं महत्व पटवून देतो. म्हणजे मोकळ्या हवेत फिरल्यानं कसं वाटतं हे तिला मी सांगत होतो. बघा तू क्या काय ते? हँडलच्या मागा बघ. गंगे, शेजारच्या सगनवाडीला सुंदरीचा तमाशा आहे. मी आणि नाम्या तिथे जातो. तिथे येऊन भेट. निवृत्ती. गंगे तू हो बरं, मी हँडला घेऊन येते मागना. काय काय येते? कुठं हा? काय हे कागूद आहे, कागूद. कसला कागद? म्हणजे हे हँडबिल आहे. हँडबिल? म्हणजे सरकशीचं जायचं का आपण सरकशीला? कशाला? चड्डी घातलेल्या बाय बघाला. हिला फक्त चड्डी घातलेल्या बाया दिसतात. तिथं वाघ, सिंह, हत्ती, घोडे हे सुद्धा चड्डी न घालताच फिरतात. त्यांच्याबद्दल कुठे नाही बोललीस तू? फक्त बायाबद्दलच बोलतीस. लई शान आहे हा. चला मुखट्यानं घरला चला. हा? घरला. शान आहे सरकच धावताय मला. तुझी भूक लागली आहे. तू आती हे नुसतं खायला घालून काय करतेस? शिक्षा म्हणून त्यासने बंद केलंय खोलीत. तसे लाड करायचे नाहीत. झाले की ना? आला निघ म्हणतो ना. हे काय चाल. आलात या. अहो, एक नाही, दोन नाही, चांगलं 8 दिवस शिक्षा झाली की. नाही म्हणजे
त्याच्याबद्दल काय नाही म्हणत मी. मग कशाबद्दल म्हणता? आता काय म्हणणार, म्हणजे दिवसाचं नको, पण निदान रात्रीच तर खोली बाहेर सोडा की मला. कशाला? पुण्यात नवणकेपणा कराय? नाही हो, त्याकरता नाही म्हणत मी. तुम्हाला तुमच्या नातवाचं तोंड बघायला मिळावं एवढीच इच्छा आहे माझी. त्या गोष्टी नशिबात असाव्या लागतात. अहो अहो, नुसतं नशिबावर सोडून कसं चालत? त्याला प्रयत्नाची बी जोड हवी का नको? या तुमच्या इड्या. काय भरोसा नाही या कारभाऱ्याचा. आणि सटकते मी सरकशीला जाते. काय करावं? आता बघते कसं जात्यात ते. हा पैसे काय दुर्पताला फसवणूक सोपं नाही. जा म्हणावं कुठं जाताय आणि कसं जाताय. माई, कोण हाय? हे माई, जेवढी देत नाही. माई काय हाय? माफी कर माई, रातच्या वक्ताला तू त्रास देतो माई. आम्ही एक 7-8 गोसावी पलीकडच्या धर्मशाळेत उतरलेलो आहोत. अरे पण तुला काय पाहिजे तेवढं बोल. माई, आम्हाला एक 2-4 भाकऱ्या मिळाल तर लई उपकार होतील बघ. तुला आशीर्वाद देतो माई, तुझं घर पोराबाळानं भरून जाईल. वैरी वै, हा आशीर्वाद खरा होऊ दे. तू जा, मी भाकरी आणून देते. जा जा जा. लई उपकार झाले माई. कोसाळ्याचा आशीर्वाद खरा होऊ दे. बायकोला टांग मारलीच पाहिजे, सुंदरीचा तमाशा गाठलाच पाहिजे. अलिया, चप्पल कुठे गेली? हं? कापड कुठे? आमची बायको CID जायच्या लायकीची. माझी सगळी कापड लपून ठेवली. बसा बोंबल, जायची पण पंचायत करून ठेवली. कारभारी हो कारभार तर कवा आला? झोपला नाही ना व? झोप येते काय? तू जाऊन झोप, जास्ती जागू नकस. मग माझं एक काम करा. रात सुरू काम बंद, सकाळ त्याला बघू. ते काम नव, या भाकऱ्या धर्मशाळेतल्याच गोसाव्यासनी नेऊन द्या. हा, ते गोसावी कोण? माझं साडू कमी येऊ ना. तसं नव, मी तोंडात घास घेणार. तोच मागल्या दारी एक गोसावी आला आणि त्याने मला पोर व्हायला असा आशीर्वाद दिला. गोसाव्याच्या आशीर्वादानं पोरं होत असती तर मग आमचा काय उपयोग आहे? जास्त बडबड करू नका, उठा. कोण बडबड करते? पण माझी कापडं कुठे सापडत नाहीयेत. हे असाच उघडा लागला जाऊ काय? त्याला काय होतंय? अहो 4 पावलावर तर जायचंय. हे तुझं बरं आहे. दिस नाही राहत नाही, नुसतं राबवतात मला आपला. मी नाही जाणार, जा. असं करू नका. अहो मीच गेले असते भाकऱ्या द्यायला त्या गोसाव्यासनी. मजा. पण रातची आहे, आणि रातच्या वेळेला बाई माणसानं धर्मशाळेत जाणं बरं दिसतंय वय. मग जाताय ना व? ठीक आहे, आता जातो. मग पुन्हा असली कामं माझी त्याने होणार नाही सांगून ठेवतो. तुमचं काय जाते हवाय आपले जा म्हणून सांगतात. आणि तिकडे भाकरी. पण माझे कापड हे भाकऱ्या तुम्ही मागितल्या होत्या काय? होय, मी चालवतो तुमच्या घराकडे. फार मेहरबानी झाली बघा. देव तुमच्या बायकोचं कोट कल्याण करेल. तिचं कल्याण कुठलं, माझंच कल्याण व्हायचं.
किती दिवस मुक्काम आहे तुमचा? आज रात्रीच निघणार आम्ही. असं होय? पण काय विचारलंय? नाही सहज विचार. तुम्ही असं करा, तुम्ही हा. भाकऱ्या खाऊन घ्या. बर मी बसतो तो पण निवांत पण. बसा. शेकोटी जवळ. हा, बसा. थंडी पण लय वाटते. ए, घ्या. बसा. बायकोनं कापड लपून ठेवली आणि म्हणे कल्याण होऊ दे तिचं. आसरे आले ते बरं झालं बघा. सुंदरीच्या गाण्याला जायची बोंब करून ठेवली माझी. तुझ्या आईला थोबाड फोडून गोसावड्या तुझा. काय झालं? त्याच्या आईला गोसावी तो गोसावी. बोंबलायला तमाशाला येतोस. या आईला आम्हाला का त्रास? ए नाम्या, तू ओळखलं नाही का मला? मी तुकाराम, तू क्या? आईला या डिरेसात आणि या पटक्यात मी ओळखलाच नाही तुला. या आईला एव डिरेस घालून का फिरतोय? बायकोला टांग मारण्यासाठी असलंच काहीतरी करावं लागतंय. पण ते निवृत्ती कुठे गेलं? हा त्याचं काय झालं, आम्ही दोघं आम्ही संघ जिथं आलो. ती त्या हिरव्या पातळातली नव्हती का, तिला बघितली आणि मला म्हणला तू बस इथंच, मी तिच्या मावशीकडे जरा गुळ काढायला जातो. हे बरं जमतंय त्याला. मी हे जाऊन तुला- येतो. राम राम सुंदरी देवी. देवी ह्यो कोणाला बोला ह्या बया तुम्ही कोण? तुझा आणि देवाचा भगत. हा? बरं नाही मला? अगं मी तुकाराम महाराज. बस झालं तुझं नाटक. त्या दिवशी तुझ्या बायकोने माझं कंबरड मोडलं तेव्हा शेपूट घालून पळालास. आता कशाला आलास कान घेऊन? काय कित्येक वेळेला परिस्थिती ओळखून वागावं लागतंय. ते काय बी सांगू नकोस मला. नाही ते लुगडं आणि थाळ्या घेऊन यायचं आणि मगच बोलायचं. हे बरं म्हणजे इकडनं थाप आणि तिकडनं लाफा. मिरदिंग म्हणतात तो झालाय आमचा. चल चालायला आलाय पुन्हा. घरी जायची देखील सोय नाही आज. मरत भामा ए भामा इथं आहेस वय? कोण दुर्पदा तू? सकाळी सकाळी आली वय? अगं काल रात्रीला माझं कारभारी शेजारच्या धरमशाळेत भाकरी द्यायला म्हणून गेलं. ते अजून घरला आलंच नाही. अगं रात्री धरणं मी अशी काळजीत आहे बघ. म्हटलं नेवरती भाऊजीच्या घरी गेलं असत्या. हालत का ग इथं? नाही बा. अगं बस तरी वाईस बस. माझं बी धनी रातभर आलं नाहीत बघ. हा होय म्हणजे दोघं बी कुठं गेलं नसत्या. आमच्या धन्याला कुणी विचारायचं बाई? दुर्पदा रखमाला विचारलंस का ग तू? माझ्या ध्यानातच आलं नाही. थांब मी रखमाला जाऊन विचार. न ग बस आल्यासारखी वाईच घोटभर चहा तरी घेऊन जा. चहा राहू दे. बस तरी किती वेळ लागतो चहा द्यायला? हे बघ आता देते तुला. तू बस. कोण आलंय मी येते बघ. गोसावी अरे गोसावड्या सकाळी सकाळी भीक मागायला लाज नाही वाटत? चल चालता हो इथनं. वहिनी नीट बघून घेवा. मी गोसावी नाही आहे काय, मी तुकाराम आहे. भाऊजी हे आणि कसलं सॉंग काढले म्हणायचं? अहो तुम्ही रातभर घरी नव्हता. तुमची बायको काळजीत आहे भाऊजी. आणि माझं धनी तेच सांगायला आलोय. निवृत्तीला यायला टाइम लागल, काय काळजी करू नका. पर तुम्ही गेला होता कुठं? कोण? मी? मी हे सगनवाडीला गेलो होतो. बुचडे महाराजांचं भजन होतं. मग बायकोला सांगून नाही जायचं? बुचडे महाराजांचं? माझ्या आमची बायको काय सरळ आहे काय तुमच्यासारखी? मी तिला सांगायला गेलो तर तीच मला सांगेल. हडळ डाकीण आणि चेटकीण या समद्यांचा एकदम आशीर्वाद घेऊन जन्माला आली. असं बायको बद्दल बोलू नये भाऊजी. आपण काय खरं बोलायला काय डरतो काय? आणि ती मोहरा आली म्हणजे? आली काय? आली म्हणजे पुढची गोष्ट आहे. ही कुठली आता येते? ही गेली असेल म्हशीच्या माग. खरं सांगतो तुम्हाला वहिनी, अहो धुरपतेसारखी पिसवेवानी छळणारी बायको सांभाळायची म्हणजे काय खायचं काम नाही. बायकोचं लई कौतिक करतायात. ते तुम्हाला कळायचं नाही वहिनी. तू काय खेळताय? दात खिळीत बसली का काय? मामा माझी चुकी झाली. मी सांगतो तुला. तुम्ही कोणाचा आशीर्वाद घेऊन जन्माला आलायसा? कुत्र्याचा, कोल्याचा का लांडग्याचा? चला वहिनी निवृत्तीला माझा शेवटचा राम राम सांगा. म्हणा जगलो वाचलो की तुला पुन्हा भेटेन. चला मरताय कशानं? भाऊजींचं काही खरं नाही आज. साहेबराव इथं बसून काय अंडी घालतोय काय?
राम राम साहेबराव. राम राम साहेबराव, राम राम. लय काळजी दिसतंय. काय अडचणी बिचणीत आहे काय? तर आपली अडचण म्हणजे पैसे, दुसरं काय. आता तुमच्यासारख्या पुढाऱ्याला पैशाची अडचण, मग आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं? बाबा पोल्ट्रीसाठी बँकेने दिलं लोन, हा. त्यातून मी काय आणल्या कोंबड्या. हा. माझ्या अडचणीत ते सगळं इकून टाकलं. बँकेचं आलंय पत्र, प्रगती बघण्यासाठी पोल्ट्रीचे अधिकारी येणार आहे. आता हा. कोंबड्याच नाही तर प्रगती कुठली दाखवायची. परसंगलाही बाग आहे, तर त्यांना कोंबड्या दाखवल्याच पाहिजे. अरे नुसता पोल्ट्री फार्म दाखवलं तर नाही काय आहे? नाही, नाही. अरे पण निदान त्यांना दाखवण्यात पुरतं काहीतरी कोंबड्या आपल्याकडे पाहिजे ना. आयडिया. हं? साहेबराव, हं. माझ्या सासऱ्याची पोल्ट्री आहे. हा. बरं. तिथनं काही कोंबड्या आणतो चोरून मी. त्या ठेवूया पोल्ट्रीत. हं. साहेब एकदा बघून गेला की त्या आपण परत नेऊन टाकू. आता लोक तुम्ही पुढारी बनायला आहे. काय? अशी आयडिया सुचल्या पाहिजे. हम्म. लोकशाहीची प्रगती. हा मानमोडीचा रोग म्हणजे भयंकरच दिसतो. काय तडफडत आहे त्या? पोटच्या पोरासारखी जपणूक केली, काय दशा झाली बघ. आता आहे थोडे शिल्लक, पण त्यांचं कधी वाटवून ते सांगते. एवढी मध्ये तुम्ही केली, सगळं पाणी फिरलं बघ. असे हे अपघात व्हायचेच हो, पण तुम्ही काही काळजी करू नका. बँकेकडून मी तुम्हाला नवीन कर्ज मंजूर करून देतो. तुमच्यासारखे अधिकारी पाठीचे असल्यावर मी 2 महिन्यात नवी शेड उभी करेन. काय चिंता नाही. साहेब, रात्रीच्या जेवणाचा बंदोबस्त केला, जेवून जायचं. चला हे पोराव, दुःखी होऊ नका. चला चला. काय करतायचा? पाणी मागितलं होतं ना. इसरला जो मी आज. दादासाहेब, दादासाहेब, काय रानम्या, काय झालं? वाईस घोळ झालाय पोल्ट्रीत. म्हणजे काय सांगतोस काय? 4 दिवसामागं पोल्ट्रीतल्या 50 कोंबड्या चोरल्या गेल्या होत्या. कशा गेल्या, कोणी नेल्या? आणि तू आज सांगतोस होय? पाचक्यांच्या अनात नाही आलं. 400 पक्षी आहेत. परवा सहज मोजलं तर 50 कोंबड्या गायब. मग त्यातल्या 25 परत आल्यात. खरं म्हणजे 25 कोंबडे चोरीला गेल्या. अरे 25 कोंबड्या म्हणजे 200-300 रुपयाचं नुकसान झालं की. सहज झालं की काय रे? कुणी बाहेरची माणसं आली ती पोल्ट्रीत? नाही बा. परत 4 दिवसामागं आपलं नामजराव मात्र आलतो पोल्ट्रीवर. लय उशीर पत्र बसलं होतं. नीट लक्ष ठेवून असा काम करता की काय करता, हे वाढ जाईल असं नाही तर चोर पकडायच पाहिजे. पाहिजे. मी जातो पोल्ट्रीवर. बर. काय नामदेवराव, अगदी बाजीराव म्हणून आलायचा. नवीन कापड शिवली वाटते. वय मामासाहेब, कशी काय आहेत? जा काय कवा शिवली? त्याला काय वेळ लागतोय? काल शिंप्याकडे नेऊन दिली, आज तयारी बी करून दिली त्यानं. रकबा तू दिलेस वाटतं पैसे? नाही बा, मी कुठं दादा? मग कुठं आणलं पैसे? हेच आपलं नेहमीप्रमाणे एकाच्या म्हशी दुसऱ्या लेखल्या, मधलं कमिशन आपलं. हरामखोरी करू नका. पोल्ट्रीचा 25 कोंबड्या चोरून तुम्ही ऐकल्या का नाही? कोंबड्या? पोल्ट्री म्हणजे? मग तुमच्या आईची शपथ आहे, बायकोची आण आहे, खरं बोला. यायले म्हणजे एकदम दोघींना मारल्यागत होत आहे. खरं सांगायचं म्हणजे खोटं बोला तर खेटराला मारीन. अरे एकदम अंगाव काय काय? हा, तुम्ही नाही दिले पैसे म्हणून इकल्या. माझ्या कोंबड्या ऐकल्यात, मग लाज नाही वाटत? ऊस बनून सासऱ्याचं घर खायला निघालात काय? तुम्ही असं करा? अगं माझं ऐकून तर घे रखमा. नाही, ती ऐकायची नाही, मी बे ऐकायचो नाही. आत्ताच्या आता घराबाहेर निघायचं. घराबाहेर जायचं म्हणजे एकदम घराबाहेर जायचं? होय. नवरा बायकोला टाकतो तसं आम्ही तुम्हाला टाकलंय असं समजायचं आणि चालायला लागायचं. आणि पण मी फक्त तिच्याशी लगीन केलंय. कसा चालायला लागायचं म्हणजे चालायला लागायचं. तुम्हाला बनवू का बाई? एकदम असं करू नका. अहो. खूप स्वस्त आहे आम्ही. दादा, निदान माझा तर विचार करा. मी पाया पडते तुमच्या. त्यांच्या वतीनं माफी मागते, पण असं करू नका नाना. करत नाही सण उच्चास. घर जाऊ म्हणून खूप डोक्यावर चढला येऊ. पण नामदेवराव, अजून उभं कशाला राहिला असा? निघा बाहेर. हा चाललो. तुमच्या लेखी करता म्हणून थांबलो होतो. नाहीतर कोण मारणार आहे इथं? सासऱ्याने घराबाहेर काढलं होय तुला? बायकोनं तर नाही ना काढला. तर काय झालं काय म्हणतो तुम्ही? आता काय व्हायचं काय? ते खवीस थेरडं आमचं सासरा कोंबड्या ऐकल्याहून बाहेर काढला. एवढ्यासाठी म्हाताऱ्यानं तुला घराबाहेर काढलं होय? बघा बघा. मग रागवायचं कशाला गाड्या? हा. बायकोचा ते जीव आहे ना तुझ्या. हम्म. मग एक काम कर, मागल्या भिंतीन उडी मारून घरामध्ये शिर. हं? सासऱ्याला चुकून घरात राहायचं.
म्हणजे जावायला घराबाहेर काढला म्हणून सासऱ्याला समाधान, नवरा माझा राहतो म्हणून बायकोला समाधान. पण हे असं किती दिवस चालायचं? आता गड्या पुढचं मी बघतो. बसले तिथं. दादासाहेब रामराम. साहेबराव अरे या या या, आज गरीबाकडे कसं येणं केलं? मला गरीब म्हणायचं मेन त्यात लोकसेवा सगळीकडे जावं लागते. काही विशेष? आता विशेष नाही. रकमा, ए रकमा, जे अच्छा आणि साहेबराव असणे बसा तर खरं. बसा, अपूरच्या आणि इतक्यात. त्याचं काही विशेष नाही म्हणा. दादासाहेब आलो तू जावाईबद्दल बोलायला. नाव काढू नका तेच. लई सावरून घेतला, पण हरामी तर हरामीच. निस्तावणकेपणा करतय, तमाशा जात आहे, बायकांना चिवतय. आले कानाव आले, मग कसं झालं तरी आपला जावई. अवघड जास्त दुखणं म्हणायचं आणि दुसरं काय. म्हणून त्याला घराबाहेर काढले म्या. बरे झाले, 4 दिवस झाले, लई शिक्षा झाली. सकाळी आलतो माझ्याकडे. अहो रडलं काय, बेकलं काय, फार तोंड उतरून गेलेलं. पश्चाताप झालाय त्याला आता. मला म्हणलं दादासाहेबांना मी लई त्रास दिलाय. हो मला तरी सुख वाटते का हो, पोरीला दुःखात ठेवाय? तेच म्हणतो मी. बायको पासून तोडलाय, बाईच्या जागी शान खाईल दुसरं काय. तुम्ही म्हणता तर हरकत नाही, पण पुण्यांदा हरामखोरी चालू देणार नाही मी. कुठं आहे तो? नाही बाहेरच मी आणतो त्याला बाहेरच. दादासाहेब खरंच चांगलं गेला, देव माणूस बघा तुम्ही. रकमा, हे पोरी आल्या हे बघ, घरात घेतो मी त्याला, पर बजावून सांगा आज त्याला. एक डाव माफ केलं म्हणावं, मोर्चाला खपवून घेणार नाही. आणि बघ, काहीतरी पोटा पाण्याचा उद्योगधंदा कर म्हणावं. होय सांगते. मात्र लय खडूच आहे. आता तुम्ही जरा नीट नाटक करा, नांदा जरा. देवासारखी माणसं मिळत, कसं वागावं कसं काय कळतच आहे तुम्हाला. सासरेबांचे पाय धर. चल चल. आता तरी नीट वागणार नव. त्याचा बाप वागेल. आता पुन्हा माझ्याकडे तक्रार तर माझ्यासारखा वाईट माणूस पुन्हा नाही सांगून होता. तुम्ही दोघं आत चला. चल चल. रकमा, नामदेवरानं बिचा आधी. चला चला, घ्या साहेब. बस. कसं होणार या पोराचं? काय होणार? एखादं कुत्र माणसं झालं की सरळ होते माणूस. काय होणार, काय कर. मी गेले तवा धरणं जे झोपला आहे ते तसंच आहे. उठा उठा म्हणते ना. रात्री बी झोपताय आणि दिसा बी झोपताय. काय बिघडलं तुझं? म्हणून तर पोरबाळ काय होत नाही. अरे यार, हो झोपणारच नशिबी झोपतं म्हणत्या. आता काय करू? मी बाजारला गेले होते ना वा, तर लई लोक बोलत होते. काय बोलत होते? ते हे तुमचं पंचायतीच्या निवडणुका म्हणे व्हायचे तर लवकर. माहिती आहे मला. तरी मी झोपून राहताय तुम्ही. तुमची लोकशाही आली ना वा. टाइम किती बी असू दे, पण आजच सांगून ठेवते, या निवडणुकीत मला 4 लुगडी, 4 चोळ्या, 2 पाण्याचं गडू पाहिजे. कशाला अजून पट्ट्या नाही. तू का जाऊ नसू दे, तरी बी या निवडणुकीत आपल्या जिंचाची यादी अदुगर देऊन ठेवा. कळलं? सामान घेऊन आत या. काय निवृत्ती ना आता वेगळा झाला तर मजा येते का नाही? स्वतंत्र झाल्यामुळे अगदी मनाप्रमाणे जगता येते. निवृत्ती ना आता लोकशाहीला तरुण रक्ताची गरज आहे. हेच तुम्ही 4 वेळा सांगितलेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उच्छेद. आम्ही तुला सरपंच करणार आहे. बोल. एकदम सरपंच डायरेक्ट. तरुण रक्ताला वाव देणं आपलं काम आहे. इलेक्शनला उभं राहायचं पंचायतीच्या. निवडून आणायचं काम आमचं. आम्ही तुझ्या पाठीमागे. बोल. अरे ज्याच्या पाठीची साहेबराव तो गेला कुठल्या कुठं. असं म्हण. ते ठीक आहे हो,
पण निवडणूक लढवायची म्हणजे पैसा उभा करायचा. अरे गाडवा, आता तुझा तू मुक्तार आहे का नाही, वेगळा झालायस की नाही? घर आहे, जमीन आहे, थोडं कर्ज काढायचं इलेक्शन साठी. कर्ज आणि मग नाही नाही आईला कळलं म्हणजे मग ए तुझ्या आईला आता काय लहान आहे का काय आईला घाबराय? मग तुझी आई गेले पंढरपूर हा. तुला कळणार पण नाही. नाही कळलं तरी फेडायचं कोणी ते? अरे तू सरपंच झाल्यावर तुझं कर्ज फेडण्याची जिम्मेदारी माझ्याकडे. काय म्हणता? आता तुम्ही एवढी जिम्मेदारी घेतल्यावर भेटतो काय मी? सरपंच तर सरपंच. बजण्याची वेळ झाली, बाटली घेऊन या चला. अरे उमेदवारी जाहीर झाली, आनंद साजरा करायला नको का गाडवा? यशवंता आई आली होय, पाया पडतो. असू दे असू दे. आण 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 ते इकडे. तू बस बघू आजी, बस बस बस. यशवंता हा, निवृत्ती कुठे आहे? असं इथंच मगाशीच बघितला होता. निवृत्ती आहे, तुझी वारी कशी काय झाली? चांगली झाली. वय भामा, ए भामा. आव आई आल्या वाटतं. असं बघितली की मी. कवा आलास आई? औक्षण कशी आहे साई? असू दे, बरी आहे. पर काय रे निवृत्ती, काय मी ऐकलं ते खरं आहे का? काय ते? तू पंचायतीच्या निवडणुकीला उभा आहेस म्हणून? वय का? तू उभा राहू नकोस. मी उभं राहणार आहे. अरे आपण शेतकरी माणसं, काळ्या मातीची सेवा करणं हे आपलं काम. ते सगळं मला कळते. अरे निवडणूक आपलं काम आहे. कशापायी निवडणुकीला उभं राहायचं? अगं आई, मला नव्या जगाबरोबर राहायचंय. मला पुढारी व्हायचंय. मला लोकसेवा करायची. मग आपण धान्य पिकवतो ती लोकसेवा नव्हा? तुला कळायचं नाही आई. अगं लोकशाहीत पुढे यायचं झालं तर निवडणुकीला उभं राहायला पाहिजे, निवडून यायला पाहिजे. आणि मी सांगते ते ऐक. हं, अरे गावचं असं कोणतं काम केलंयस म्हणून लोक तुला निवडून देतील? शेतावर बाया नाचवल्यास म्हणून का दारू पितोस म्हणून? लय बडबडलीस आई. आता माझ्याबद्दल काही येडं वाकड बोललेलं ऐकून घेणार नाही मी. असं वय मग राहा उभा. मी बी घराघरात जाऊन सांगते की ह्याला मत देऊ नका म्हणून. हो मंडळी, उमेदवारांची यादी मी आपल्याला वाचून दाखवली आहे. जागा आहेत 15, आपल्याला उभं करायचे 13. दोनच्या जरी इकडं तिकडं झाली तरी आपलं पॅनल विजयी होणार. ते सरपंच बी सांगून टाका लागेल. या टायमाला सरपंच नव्या दमाचा पाहिजे. वा मी आपल्या गावचे तळमळीचे, कळकळीचे, चळवळीतले निवृत्ती पाटील यांची निवड केली. साहेबांची कृपा आहे. निवृत्ती निवडणुकीला उभा राहणार म्हटल्यावर मी चौकशी केली. हे मुडद पैसे खाऊन निवडून येतात, ते गावाची सुधारणा करायला नव्ह, पैसे खायला. तरी मी ह्यातनी माप समजावून सांगितलं. म्हटलं असल्या घरात अजिबात पडू नका. पण अजिबात ऐकलं नाहीत माझं. हा म्हणून म्हणते आपण बायानीच आता काहीतरी करायला पाहिजे. बरं आपण आणि काय करणार? काय करणार? अगं ह्या मुडद्याने दाखवलं पाहिजे की गावचं भलं बायकाच करत्याल. होय, पर म्या म्हणते कसं दाखवून द्यायचं? अगं मी 4 मोठ्या लोकांशी बोलले, त्यांनी सांगितले काय? बायकांनी निवडणुकीत उतरलं पाहिजे. होय आई, हे समज खरं, पण त्यासाठी बायका कुठून आणायचा? त्यासाठी तर उतरायचं, पर पैसे न खरंच करता निवडणूक लढवायची. लावतोय. राम राम साहेबराव. या या या. बसा नाही, बसा बसू, बसा. बस. चल 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 चल. बसा. काय दारू आहे काय? चांगली लागते काय? काय घेणार काय? आता देणारच हात पुढे असल्यावर घेणारच हात मागे राहतो थोडा. ए शंकर्या, जी साहेब. 2 गलास आण. चल चल लवकर 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 आण. इंग्रजी काय? आहे. काय साधं काम आहे काय साहेबांचं? तू चल जी साहेब. चल. अरे गड्या, मी जरा अडचणीत आहे. पैशाचे. हो. हा त्याच्यात काय? आपला निवृत्ती हा. निवडणुकीच्या कामासाठी म्हणून त्याच्याकडनं मागून घेऊया पैसे. हा. अरे एवढ्या लवकर हात मारणं बरं दिसणार नाही. उलट आपणच त्यासाठी 4 पैसे खर्च करतो असं त्याला वाटलं पाहिजे. असं नाही. लोकशाहीची काही पथ्य असतात. आ, मग आता कसं करायचं? हा,
कर्तबगारी दाखवायची तुमची तयारी आहे असं म्हणाला मग सांगतो. तुम्ही नुसतं सांगा, आम्ही कामगिरी पार पाडून दाखवतो. काय असे आहे. मग? आपल्या गावाला सरकारनं एक वळू दिलाय. तुम्ही दोघांनी तो वळू धरायचा, धरला, लांब मसवडच्या बाजारामध्ये इकून टाकायचा. इकला. अर्जुन आहे ना? अरे इकायचा? लोकशाहीचं काम असं समजून करायचं रे. हा. नाही, तुमची आयडिया लय झकास आहे, पण कुणाला कळत रुकाच बॉम्ब होईल आणि वळूच्या जागी आम्हाला बांधून ठेवतील. म्हणजे गुपचूप करायचं, गुपचूप करायचं. हा, वळू विकला, हा. 4-5 हजार रुपये तर सहज मिळतील. येतील. 500-500 रुपये तुमचं कमिशन धरा तुम्ही द्या. आणि मग अरे मग कामगिरी पार पाडलीच म्हणून समजा. अहो हे तरुण रगात लोकशाहीसाठी काय काय करताय तुम्ही नुसतं बघा. गलास भरला असता म्हणजे मोर्चा कामाला जरा जोर आला असता. मुद्द्याचं विसरत नाही. घ्या हाताने घ्या, घ्या, घ्या. घे म्हणले. घे म्हणले, घे. या गाव हुंदडून आलात. लढायचं काय? अगं ती पवाराची चंद्री, भुसकुट्याची तारा आणि केमऱ्यांची भानू यंदा पंचायतीच्या निवडणुकीला उभी राहतात म्हणून. मग त्यात बिघडलं कुठं? बिघडलं काय नाही, पण कोणची बाई आतापर्यंत निवडणुकीला उभी राहिली आहे काय? म्हणून तुमच्या पोटात दुखतंय बाई. पोटा दुखण्यात जायच्यात काय, पण बाईनी चूल सोडून भलत्या भानगडीत पडावत कशाला? गाईचं काम दूध देण्याचं, नांगर ओढण्याचं नाही. हा, म्हणजे निवडणुकीचं काम बाईलाच असतं म्हणा की. हा. तू आपला कुठलाही टाका उगाच कुठेही नेऊन घालते. बायकांचं काम रडायचं, लढायचं नव. ते समजा जुनं झालं. आता बायका लढत्यात बी आणि रडवत्यात बी, असं आहे का? तुमच्यासारख्या बिनकामाच्या नवऱ्यासनी. अगं पण- चला फुकटचं गिळायला. आम्ही पंचायती ऑफिस मध्ये नक्की नक्की. हो. राम 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 राम. अरे या 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 या. काम फत्ते. काय म्हणता काय? एकदम फर्स्ट क्लास. हे रे माझ्या वाघराव. वळू हे, 5,000 रुपयाला ऐकला. 5,000? Yes. हे बघा हे या. पैसा नागात. मा दोघांचा मला फार अभिमान वाटतो. तालुक्यातले सच्चे कार्यकर्ते कोण, मी तुम्हा दोघांकडे बोट दाखवतो. काय भानगडवर काय नाही. अजाबात नाही. ते आमचं कमिशन. कमिशन द्या, कमिशन द्या ना. हा. तेवढ्याला ऐकला. 5,000 रुपयाला. 5,000 तुझे पैसे याची हा, हा. माणूस शब्दाला म्हणजे एकदम. यांचं एक मला आवडते. हे घ्या 700 रुपये. 700. आणि बाकीचं सांग सकाळ जेव्हा माझ्याकडे काय गोमूत्र पीक होतं का भाई, तुम्ही सगळं कापून घेतले सांगून ठेवतो. हा. आधी सांगितलं सुद्धा प्यालो नसतो. चला चला महत्वाची काम आहेत मला. चला तरी तुला मी बोललो होतो फुकटची विषय म्हणून घुसू नकोस म्हणून. मिळाली फुकट ठोकली. मी तुला बोललो. मग कुठं गेला होता? दादाने झाडा विचारलं. मी त्यासनी थाप मारली की कामाला गेलेत म्हणून. चांगलं केलं. आणि आता तुम्ही मला थाप मारा. आपल्या गावात तो सरकारी वळू नव्हता का फिरत? हं. त्याचं काय? त्याच तर आहे. हं. त्याला मी आणि तुक्यानं तिकडं लांब मसवडला नेऊन विकला. बरं. साहेबरावसाठीचा काय संबंध? साहेबरावांचा तर संबंध आहे. कसा? तेनासनी निवडणुकीसाठी पैशाची नड होती. हं? म्हणून वळू विकला 5,000 रुपयाला. या बया. 500 रुपये मला हं. आणि 500 रुपये त्या तुक्याला दिलं. तू केलं म्हणजे वळू गावाचा. पण मी म्हणते तुम्ही नाहीचा धंदा कशाला करता? आता ह्याला काय काम धंदा म्हणत नाहीत. हं. वळूच्या गळ्या शपथ सांगतोय समद खरा आहे. ए, पर मला तुझ्या गळ्यात हात घालू दे की. अहो, काय झालं? तेव्हा तसाच आहे की. असू दे की. शिट. निवृत्तीनाथा तू निवडून आलास. तू निवडून तू काय बाळाव काय काय आणलं? हे 200 लुगडी बर. आणि 300 साड्या 1000 बांगड्या बुगड्या आणि ही सगळी भांडी कुंडी. आणि 1200 फेट आणि 300 800. 800 सदऱ्याची कापड. आणखी काय आणावं लागेल का? धोत्र वगैरे? अरे तुझे अरे काय म्हणत आपण डायरेक्ट पैसे देऊनच घेणार. पण काय ते काम जोखमीत मी स्वतः करणार. बरोबर. पैसे आणले का?
नाही राहू दे तुझ्याकडे राहू दे तुझ्या हातात दे हो मग ते नवीन निवडणुकीचे पोस्टर दकून आणले टाका टाका. हे, हा. नाही, आपल्याला निशाणी नाही वाईट मिळाले वस्त्रा. अरे वस्त्रा तो वस्त्रा गावातली घाण आणि अज्ञान बांधण्यासाठी आम्ही आमच्या हातात वस्त्रा घेतला. बर विरोधी पक्षाची करून काय बस हा. बस त्यांच्या म्हशीला बांधण्यासाठी आमचा वस्तारा. निशाणी महत्वाची नाही काय आपण कोणता अर्थ लावतो ते महत्वाचं. पाठवतो पाठवतो पाठवतो. अच्छा 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 अच्छा. बोला मेंबर. आम्ही कसलं मेंबर आम्ही नुसतं कार्य करायचं आणि मल्ला खायचा साहेबरावच्या माणसांनी. बर. हा आम्ही विरोधी पार्टीची माणसं पण तुम्ही कार्य करताय ना. मग म्हणून तर पुन्हा उभा राहिलोय. आणि कोण कोण राहिले पैसे देत सुतार सुतार त्यो तो कसला पैसे देतो देणार देणार दिल त्यो शेणातनं पैसा काढणार मी मग. सांगतो काशा गुरु इकडे कशाला आला. हा, साहेबराव पैसे मागायला तर नाही ना आलं. हा, साहेबराव त्याच्या आधी आपण काढलं पाहिजे चला कायदा मर्याचा फेरा इकडंच आला. आता सुटका नाही. आता आम्ही निघतो. शंकराला एक ठाप दिसाय हं? या 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 साहेबराव या या या. बोला काय आपली सेवा करू. तू काय आमची सेवा करणार बाबा आम्ही लोकांची सेवा करण्यासाठी बाहेर पडलोय. आपल्या निवडणुकीला उभा आहे. लोकशाहीच्या आणि देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी निवृत्तीला निवडून दिला पाहिजे. तुम्ही सांगितलं आम्ही निवृत्तीलाच मत देणार. अरे मत देशील बाबा पण लोकशाहीचा रथ आहे त्याचं एक चाक असते मताचं आणि दुसरं चाक असते पैशाचं. त्या दुसऱ्या चाकाला वंगण घाला म्हणून सांगाय आलोय. काय साहेब नामदेवा ह्याच्या नाव किती आकडा टाकले आपण. तसं लय आहे पर तुम्ही 500 रुपये द्या. 500 रुपये हे लय होत साहेब. माझ्याच्या एवढं जपायचं नाही. अरे गोड्या त्याला त्या काळ्या बाजारात साखरेचा साठ पकडला होता तेव्हा त्याला पुढे मी तुला सोडवलं तेव्हा 2000 रुपये दिले. त्यावेळेची गोष्ट वेगळी होती. आणि मग बायलीच्या लोकशाहीसाठी तुला 500 रुपये जड झालं का? मग साहेबरावांनी 700चा आकडा टाकला होता आम्हीच 500 रुपये केले काय रे. मग काढ पैसे काढ. माझ्याजवळ आता इतके नाही. घे, उद्या दे पण एकदा ठरलं म्हणजे ठरलं बदल नाही नाही तर लोकशाही दुकान जाऊ दे बोंबलं तुझं. हा चला रे. अरे, अरे. शंकरराव काळात गेला. साहेबराव नमस्कार. गावाच्या वळूची तपासणी करण्यासाठी 2 दिवसांनी गुरांचा डॉक्टर येतोय गावामध्ये आयला तेव्हा त्याची व्यवस्था तुम्हीच करा असं सांगावं दिलंय सरपंचांनी तुम्हाला. मी बघतो डॉक्टर कसं. वय नमस्कार. साहेबराव आता काय करायचं. आता टाइम मिळाला त्या डॉक्टरला वळू तपासायला. आणि ते सुद्धा निवडणुकीच्या घाईत म्हणजे घाईत घाईत माथ्याला नाणं म्हणतात त्या असं आता काय करायचं ते सांगा. तुम्ही चिंता करू नका लोकशाही आपल्या पाठीची 2 दिवसाचा टाइम आहे. चला. हे तुमचं मला लय आवडतं बघा. जय बजरंग बली जय बजरंग बली मारुती राया पावरे बाबा. तू काय बरं झालं भेटलास ते. अरे एवढा घायला का आला काय तुझी बायको बाळंत व्हायला घातली का. नाही बुवा त्यातलं काय नाही हा. मग अरे तुझी बायको इलेक्शनला उभी राहते म्हणून. अरे मला काय माहित नाही हो. उभं राहताना मला काय सांगून उभं राहत नाही ती. अरे अफवा कशाला आपण आहे अहो माझ्या बायकोनीच सांगितलं मला तसं. बघितलं का लेका म्हणजे आता आपल्या बुडाखाली सुरुंग लावल्या का झालं का नाही. अरे पण मी अरे गाडवणं घाबरता कशा चुकीची बायको अडाणी कुणीतरी भरलं घातला इलेक्शन काय मत काय तिला काय करणार बायकोला आवडतात. मी साहेब एवढंच नव्हतं तर विरुद्ध पार्टीच्या बाजूने उभी राहणार आहे. माझी बायको म्हणायची का वैरीण म्हणायची तरी मी तिला सांगितलं होतं की निवडणुकीला उभं राहायचं म्हणजे म्हशी चारणं इतकं सोपं नाही. पण माझं ऐकत नाही बघले का आता चुली पातूर येऊन पोचली का नाही लोकशाही. चुलीत गेली पोचली कुठे. घाबरू नका लोकशाहीमध्ये अफवा पसरणार गुन्हा लक्षात ठेवा. मी पुन्हा सांगतो निवडणूक लढवणं हे बायकांचं काम नाही. उंदरानं बिळात राहावं आणि बोक्याने मोकळ्यावर फिरावं ही जगाची रीत आहे. उंदीर बी कवा कवा भारी ठरतो. बघूया ना बघू मी उभी राहिलीये ना व बघूया काय होतंय ते. काय होणार आहे. तू पडणार आहेस. एक गोष्ट ध्यानात ठेव जग काय म्हणते. काय काय म्हणतंय पुरुष धंद्यात उभा राहिला आणि बाई संसारात पडली. पडणं हा बाईचा स्वभाव आहे. असं मग बघूया काय होतंय ते. अव म्हस ही माझी खून आहे आणि माझी म्हस मला कवा दगा द्यायची नाही. पण मी म्हशीला मत देणारच नाही. झाडाचं एक पान तुटलं ना झाड पडत नाही. तुमचं मत गेलं उडत. मी मारुतीला नारळ पण फोडलाय
तू पडावीस म्हणून. हा पण मारुती बायकांच्या वाटेला जात नाही माहितीये ना वा. मी निवडणुकीत जिंकली की तुम्हीच माझ्या मागणे या आणि म्हणाल वय वय मी म्हणाल. काय आता पहिलं काम म्हणजे वळूची तपासणी करणं. म्हणजे काय डॉक्टर, तेवढ्यासाठी तर तुम्ही आलायसा. चला मग वळूकडे वळू. हळू 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 म्हणजे काय झालं? नाही माझे काय काय बोला ना. वळूची तपासणी करायची. तो वळूला शोधायचं कुठं? वाईट आहे. हो काय वळू ठेवला असेल तिथं. पाटील अरे पण काय झालं? सांगा पाटील, तुम्ही समजून सांगा. अहो डॉक्टर साहेब, वळू काही एका जागी बांधून राहतो का? सबंध दिवसभर गाय रानामध्ये चरत असतो. मग काय करावं म्हणता? तुम्ही आज निवांत आराम करा. आज मस्त पैकी कोंबडी कापूया जेवाया. तीर्थ घ्यायची सवय सुद्धा त्याचाही बंदोबस्त करू. नाही आपल्याला काय वांधा नाही. नाच करायला काय नाही. तुमच्या चेहऱ्यावरून तसं वाटतं म्हणून म्हणतो. छे 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 छे, आज दमलोय फार. मग आज नुसतंच लांबडवा. मग असं करू, उद्या सकाळी आमची कार्यकर्ते मंडळी आहे, होय. वळूचा शोध घेतील. तपासणीसाठी तुमच्याकडून जाऊ. मग वळूची तपासणी उद्याच करू की? बर बर बर. पाटील साहेब दमले, रेस्ट हाऊस. राम राम डॉक्टर साहेब. राम 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 राम. फार वेळ झालाय. मला ह्या वळूची तपासणी करून पुढच्या गावाला जायचं आहे. आलो का साहेब? अरे वा. बघा. नमस्कार नमस्कार. डॉक्टर वाट बघत्यात. काही एकदम व्यवस्था छान. ठीक मी होतो का? बरं साहेबराव, तुम्ही आता आलाय साथ, मी बघतो वळू. बर बर. येतात आता कार्यकर्ते म्हणजे वळलं घेऊन. असं तुम्ही म्हणतात. बसा. बरं बरं. बसा बसा. इकडे बस. हा, इकडे बरं, बस. बरं. हा, बस. हं? काय 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 झालं काय म्हणायचं? वकून वकून पेशी तू पडली ती दोघं बी. काय सांगायचं साहेबराव, सगळ्याची अवस्था सगळ्याची अवस्था हीच झाली. बरं काय खाण्यापिण्याचं काय आलं काय म्हणायचं? अरे नाम्यात तो काय दोघं जण वळू धरायला गेले. हाव त्याच एवढी घाण वास मारत होती की एक पाऊल बी मोरे टाकवत नव्हतं. असं बघा असं. साहेबराव, ते नाम्यान तो काय दोघ जण म्हणाले तुम्ही इथंच थांबा, आम्ही आज जाऊन बघून येतो. आणि परत आले ते वक्कतच आले. कशाला? आपल्या गावचा वळू मळून पडला बाबा. आणि कुजून कुजून इतकी घाण येत होती की काय कुजला होता? म्हणजे मेला असला पाहिजे. त्याशिवाय कसं नक्कीच. कुजल? हो बरोबर. माणसाला तसं एकटीने थांबता येत नव्हतं. आम्ही म्हणून त्यातनं बाहेर आलो. साहेबराव आम्ही बर, बर, बर. जा चला. ते चहा करून दे, सूट घालून चालू. जा, जा. चला चला. कुजलाय ते अर्थी वळू मरून 4-5 दिवस तरी झाले असतील बघा. आता आम्हाला काय माहित? मला असं वाटतं तुम्ही स्वतः बघा आणि खात्री करून घ्या. अहो, मी कसली खात्री करून घेऊ? आता मेलेल्या वळूला बघून मी काय करू? आता तुमचे एवढे साक्षीदार असताना आणखी परत मी तिथे जाऊन मला अवकायची काय गरज हो? ते तुमचं तुम्ही बघून घ्या. वळू दाखवायची जबाबदारी आमची. हो. अहो साहेबराव, तुमचा शब्द आम्ही कसा खोटा मानायचा? आमच्या गाय रानात इखरी जनावर फारत एखादं चावलं असं दुसरं काय? साहेबराव, तुम्ही म्हणता तेच खरं असणार बघा. हो. रिपोर्ट लवकर तयार करून मला निघायला हवं. हो निघा, निघा. चला. अगदी अगदी. आजची आंघोळ झाली म्हणायची राव. चला चला. गावकरी बंधूनो आणि भगिनीनो, सगळ्या माय बहिणी विरुद्ध पार्टीच्या सभेला गेले. इथं नुसतीच बापी मंडळी आहेत. हा. हे बघा, लोकशाही ही आपली आई आहे. ज्यांना कुणाला या सभेमध्ये शांतपणे ऐकून घ्यायचं नसेल त्यांनी चालतं व्हा. चला. आमच्या प्रगती संघटना या पक्षामध्ये कुणीही बाई नाहीये. आमचा मर्दाचा पक्ष आहे आणि आपलं गाव बी मर्दाच आहे. तेव्हा तुम्ही जर खरे मर्दा असाल तर ना मर्दावानी माझ्या पोराला म्हणजे निवृत्तीला आणि त्याच्या पार्टीच्या मेंबर्सनी मत देऊ नकासा. आज पातूर एका संघटना पोटच्या पोराप्रमाणे गावचा सांभाळ करील. बाई खाली बसा खाली बसा. माझं भाषण संपलं नाही. अहो एकीकाने करत असते भाषण. हा तर मी काय म्हणत होते, घरात आणि शेतात राबणारी माणसं आमच्या संघटनेत आहेत. तेव्हा आमच्या म्हशीला मत द्या.
म्हशीला मत देऊन तुम्हाला काय मिळणार आहे? काय मिळणार आहे? शान मिळणार आहे? हं. काय बोला? पण आमचा वस्तारा म्हशीला भादणार आहे. त्योच वस्त्रा त्यांची हजामत बी करील. हा तवा टाळ्या वाजवा. आम्हाला म्हशी आलं की तवा म्हशी मोर फुली करा. विकास संघटनेचा विकास हो. विकास संघटनेचा विकास हो. इथवर मजल गेली कारभाऱ्यांची. आता धावतेच इंगा. माझ्या पेशंटांनो आईला सगळ्यांना एकदम आजारी पाडतो. हा माझ्या बंधू भगिनींनो गेली कित्येक वर्ष मी निवडणुकीत पडत होतो. चांगलं. नामदेवराव, निवृत्तीबुवा आणि पद्मश्री तुकाराम. सर्वश्री म्हणायचं असेल. येडाय काय झालं काय? चालू दे. नाही चालू दे. यांच्या अपार कष्टामुळे यावर्षी नगरपालिकेत मी निवडून आलो. सांगायचा मुद्दा म्हणजे आमच्या वस्त्र्याची धार ही लोकशाहीची धार आहे. ही बघा प्रगती संघटनेची लवाडी. दुर्पद भांडी ही बघ. मतदारांनी वाटण्यासाठी त्यांनी आणलेली ही आणि भांडी. या साड्या या साड्या त्या आम्ही पळवल्या आणि निवडणुकीनंतर गरीबांनी वाद आला. अरे बांगड्या भरा तुम्ही, बांगड्या. बांगड्या काय भरा, बांगड्या आणि चोळ्या दोन्ही बायकोनी पळवल्या. तुम्ही दोघही नालायक. लुगडी आणि भांडी लपवली होती ती पण पळवली. अरे गोकुळातल्या गवळणीवाणी परिस्थिती केली बायकांनी तुमची. तुमच्या साड्या तोळ्या पळवल्या. अरे आता मतदारांना काय द्यायचं, निवृत्तीला काय सांग. मला वाटलं तुम्ही छान आहात. तुम्ही दोघही वळू आहेत, वळू. हाच तो गावचा वळू. हा मेला असा गुराच्या डॉक्टरनं रिपोर्ट केला. माझ्या नवऱ्यानं आणि नामदेव सातपुत्यानं त्या डॉक्टरला फसवलं. थांब दुर्पदे. खरं म्हणजे हे वळू त्याने म्हसवडला नेऊन इकला होता. मरते. बरोबर आहे. तेव्हा अशा पार्टीतल्या माणसाला मत देऊन तुम्ही आपलं मत फुकट घालवू नका. बरोबर आहे वकील साहेब. तेव्हा असल्या अट्टल चौरासनी आपल्या अंगावर येणार. आता असंच मला जाऊया या रस्त्याला. सावित्रीबाई बाहेर या. अहो सावित्रीबाई, आमचे ते दुर्पदाबाई आहेत. तू ते मी बोलते ना. तू आपली दुर्पदा निवडणुकीला उभी आहे. तिलाच मत द्यायचं. आणि तिची खून म्हस आहे. ठेवायचं. हा वस्त्रवाल्याची मत द्यायची नाही. कुणी बी काहीतरी सांग. ऐकायचं नाही बरं का. अहो पाटलीनबाई, मी काय म्हणत होते, आमचे हिने आहेत की नाही निवृत्ती पाटील, त्याच तुम्ही म्हणून ठेवी देऊ नका. म्हशीला मत द्या म्हणजे मला. आणि म्हशीच्या चित्रावर शिक्का मारा. गड्यामध्ये सांगायचं. चला मोठ्या घरात जाऊया. तिथं जाऊन आता मत मागा. म्हणजे झालं. तुम्ही तेवढं बायकाच शिक्का नीट मारा. उदागण शाह, चंदू विटेकर, चित्रा नीट मारा. पांडुरंग शेवाळे, बघा बघा ऐका ना. इकडे हा कोणी चालू आहे. तुम्ही दर 10 मिनिटांनी फोन करत चला. हा निवृत्तीनाथा, धीर सोडायचा नाही. अजून निकाल हाती यायचे. पण त्याचे 5 लोक निवडून आले. अरे पण आपले बी 5 निवडून आले. येळ गेलेलं नाही. पारड कवा बी फिरू शकते. आता 5च्या वरती त्यांचे निवडून नाही येणार. मग तुझ्या बायकोचं काय झालं? बायकोचं काय घेऊन बसलाय? अरे अशा म्हशी जर निवडून यायला लागल्या तर लोकशाहीचं वाटोळ होऊन जाईल. मी आता राहिलेले निकाल तुम्हाला वाचून दाखवतो. महिपत सखाराम बोखरे 5,700 300 मतं जास्त मिळून निवडून आले. इकडे या साहेब, राहून सांगा महिपती भोकरे 350 मतांनी निवडून आला म्हणून. महिपती निवडून आला. यशवंत हरी कोकाटे 5,800
400 मतं जास्त मिळवून निवडून आले. साहेबराव मैपतराव भोकरे केवढ्या मताने जिंकला थोडासा 300 मताने निवडून आला. निवडून आले. मी काय म्हणलं तुम्हाला, तुमच्यापेक्षा साहेबरावनं 10वीच निवडणुकाच्या आज बघितल्या काय रे. साहेबराव, हो साहेबराव, आपला 7वा उमेदवार निवडून आला. कोण मी काय? तुम्ही नव यशवंत कोकाटे. आपला निवृत्ती निवडून घ्यायलाच पाहिजे. हे निवृत्ती, आता तू सरपंच झाला म्हणून समज. झाला म्हणजे काय? अहो आपला निवृत्ती किती मताने निवडून आला तेवढं सांग. अहो फक्त 200 मतांनी पडला. लुगडी धोत्र सगळं गेलं. सांगतो बार बार सांगतो कसं शांत बार बार अंधारी पसरली डोळ्याचं. साहेब तुझ्याची बायको जितली म्हणजे आपण मी गेलो. अरे बापरे साहेब, असं कसं झालं? कर्ज जमीन वाडा सगळं घेऊन एका सगळ्यांचं 8 उमेदवार निवडून आलं आणि आपलं 7. हा त्याच्या आईला झालं काय? आता गावात मान खाली घालून फिरायची पाळी आली. थोबाड फोडलं पाहिजे. का बॉम्बला लागला? अजून सरपंचाची निवडणूक व्हायची. अहो पण त्यांची मेजॉरिटी आहे हो. मला अजून माझ्यापासून बरंच धडे शिकायचे. पण मी काय म्हणतो साहेब, तू गप. मतदार जसे विकत घेता येतात तसं जिंकलेले उमेदवार सुद्धा विकत घेता येतात. त्यांचे 8 वरून 5-6 झाले मग आपण जिंकलोच. मग सरपंच आपलाच. हो कारभारी, कुठे चालला सा? घरात. इकडे या. कोण? तुम्ही अदुगर तोंड गोळ करा. या. अहो तुमची बायको निवडणुकीत जिंकली. माहिती आहे. मग खावा पेडा. नको मला पेडा. भर सभेत नवऱ्याची बेब्रोकर निवडून येणारी बायको म्हणजे खबरदार वाटेल ते बोलला तर हलकटपणा तुम्ही केला. मी फक्त लोकांनी सांगितला. माहिती आहे. कळली तुझी अक्कल. चिरताय कशा पाई? कोण? मी कधी चला जेवाय चला. जेवणाच्या गोष्टी सांगते. एक तर नवऱ्याची अहो पुरणाची पोळी केली का? आपले 8 उमेदवार निवडून आले, त्यांचं 7 आलं. म्हणजे आपले एक मेंबर जादा आहे. तेव्हा सरपंच आपलाच होणार. तेव्हा समद्यांनी उद्या सकाळी 10 वाजता सरपंचाच्या निवडणुकीसाठी पंचायतीच्या हापिसात जमायचं. तू खा गावात, मी खाते चित्ता. गंगे, मी पंचायतीची निवडणूक जिंकली, पण तू मात्र आता जादा दूध द्या पाहिजे सांगून ठेवते. हा काय बरं झालं तू आलास. ते काय गडबड आहे काय? गडबड काय बी नाही. कुणाला बी माहित नाही आत मेंबर कोणून ठेवल्यात ते. कोण मेंबर आहे ते तुला काय करायचं? तू पारा दे म्हणजे झालं. मला कुठं काय करायचं? डोळ्यात तेल घालून पारा देतो. साहेब रौफुजान काशा गुरुवाला बंद करून ठेवले. शाबास सरपंच. तू एक काम कर, सरपंचाची निवडणूक होईपर्यंत तिथं कुणाला तरी पहारा द्यायला सांग. पारायला ठेवलेला आहे साहेब. बर, तू एक काम कर, पंचायतीच्या ऑफिस मध्ये जा. निवडणुकीचे निकाल मला कळवत जा. चला येतो. तर मंडळी, निवडून आलेल्या समजा सभासदांचं पहिल्यांदा मी अगदी मनापासून अभिनंदन करतो. आता या निवडून आलेल्या सभासदांमधनं नवीन सरपंच निवडण्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहे हे समजासनी ठाऊक आहे. अहो पण पाटील साहेब, अजून आमचे 2 उमेदवार यायचे आहेत. अहो मग बोलवा किती असते आता. ये का मला समजत नाही काय साहेब. नियमाप्रमाणे निवडणूक ही आत्ताच झाली पाहिजे. फार तर मी तुम्हाला 1 अर्धा तास वेळ देईन. एकदा निवडणूक झाली की आपण पण सुटलो आणि ती मेंबर पण सुटली. आता माझं कसं होणार हो?
अहो इकडच्या इकडे मारून टाकलं तर आणि काय होणार काय कुऱ्हाडीनं तुकडं करत्या पोत्यात भरत्या आणि लांब तिथे समुद्रात नेऊन टाकत्या. असं बोलू नका हो धुरपताबाई. कशाला एवढं बी कळत नाही तुला? काय? सरपंचाची निवड आहे ना व? होय. म्हणून साहेबरावाच्या पार्टीनं आपल्याला पळवलं. असं होय हा. मग आपल्याला सोडत्याल ना मग? येणारा माझा बातूला सोडवायला मग आपणच इथनं सुटायचं. काय ग दुर्पदा गावली का? आम्ही समधीकडे जाऊन आलो पण दुर्पदा कुठे दिसत नाही. अहो वाजले किती काय चाललंय काय म्हणजे आम्ही कोण माणसं आहे का काय आहे तुमचं तेवढं खरं होय. हे अहो हे काय आहे हे पहा, नाही, हे बघा, तुम्ही असा गोंधळ करू नका. काय चाललंय मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे बरोबर 12 वाजता निवडणुकीच्या कामाला सुरुवात होईल. अरे बापरे अरे बापरे आईच्या जन्माला यायला पाहिजे होता. बया बया ढकलून तर मेंदू बाहेर पडलो. माझ्या बायकोला ऐकून दे काय मी दे. हे काशा, हा. खाली उतरल्यावर मागल्या बाजूला पंचायतीच्या कचेरीत जायचं. अहो पण या कपड्यात त्याला काय होतंय? अहो घरात जाऊन कापड नका, बदलतो. नका. आपल्याकडे येळ नाही. थांब मी येते. बरोबर तुम्ही सावकाश उतरा. कारभारी इथं? ओ कारभारी! इथं काय करताय? तू आणि इथं काय करतेस? हं? तुला आतमध्ये जाता यायचं नाही. का? मी पाऱ्यावर आहे. कुणाच्या पाऱ्यावर आहात? तुला सांगता यायचं नाही. तू विरुद्ध पार्टीची आहेस. मुकाट्यानं चालायला लागितलं. जाते मी. हं. पण विचारायला आले होते तुम्ही भाकर खायला घरी येणार का इथंच आणू? हं? तू निवडून आलीस तरी म्हणून काय झालं? बायकोच आहे मी तुमची. अव बायकोची जी जी कामं आहेत ती मी समधी करणार. वा 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 द्रुपदी, यासाठी तुझ्यावरून जीव वावळून टाकावं असं वाटतो. इथं ना घरी आल्यावर टाका. बर तुम्ही इथंच थांबा. हं? मी भाकर घेऊन लगोलग इथे येते. हा. हं? कुणाला सांगू नकस. हं. लय झोपडीचं काम आहे. हं. पाऱ्यावर वाटते कुणी हाय? मग इथंच थांबा. हा वा 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 वा, माझी दुर्पती लय चांगली आहे. आता फक्त 2 मिनिटं राहिली आहेत. ती पूर्ण झाली की आपण मतदानाला सुरुवात करायची. व्हायचं का? अरे काय झालं? अहो काय झालं काय? माझा अवतरा बघा मग सांगतो. हे शिरप्या इकडे हे बघ, माझ्या घरला जायचं आणि कापड आणायची माझी. हा? अरे पण दुर्पदा कुठं आहे? काय? माहिती का? माहिती का? दुर्पदा, तुम्ही आता उगाच अगदी काम ठेवलं. काय रे, कशा पाहिजे तुझी ही अवस्था? विरुद्ध पार्टीने केली. अहो साहेबरावाच्या पार्टीने आम्हा दोघांनी पळविलं. होय का? मग या गोष्टीत मला काही इंटरेस्ट नाही. बर. आपण आलायत ना, आपण आता मतदानाला सुरुवात करूया. करूया. मग घ्या की मतदान. चला बसा आणि शांत व्हा सगळे. चला बसून घ्या. बसलो का बसलो? ए तू क्या आयला थोबाड फोडलं पाहिजे तुझं. काय? पारा करतोय का झोपा काढतोय? पारा करतोय कडक. मुंगीला पण जायला जागा नाही. मुंगी हा. लेका तुझी अख्खी बायको पळाली. पळाली. बरं झालं सुटलो. आज तसं नाही रे, तुला सोडून नाही पळाली, हे? इथनं पळाली. पळाली. पळल कशी? इथून चालत चालत गेली. मला सांगून गेली ना ती. चालत गेली नाही, हे? जाताना तुझं चांगलं नाक कापून गेली. हे? अरे तिला इथं कोंडून ठेवली होती की रे. अगदी व्हायला. पण मला बोलली कशी नाही ती? पण मला कोणी सुद्धा सांगितलेलं नाही की आत कोंडलेल्या मेंबरामध्ये माझी बायको आहे म्हणून. असं नाही, हं? लय छान आहे. लय झाला तुझा पारा. आता चला, तिथं सरपंचाच्या निवडणुकीत काय बोंब झाली आहे कुणाला माहिती. चला. पण मला बोलली कशी नाही ती की मी पळून देते म्हणून.
टायमाला गणपतीची मिरवणूक कशी काय निघाली? काय ना आपल्या गावात सगळं नवं नवं काय व्हायला लागलंय. तर चाल बघूया. या सरपंच बाई चहा घ्या. यायला आमचा जन्म सेवा करण्यातच जाणार असं दिसते बहुतेक. 4 दिवस जरा गोड वाटणं झालंय म्हणून चा करायला सांगितला तर लागलाच बोंबलायला. याची बायको सरपंच, त्याचा वाऱ्यावर गेला परपंच. हा बरोबर आहे बरोबर आहे. बायको पुढे गेलेली नवऱ्याला कसं सोसल. खुशाल बोंबलत बसा. कुणाला बोंबलायला सांगतेस ग धुरपदा? आणि कुणाला ह्यांना 4 दिवस झालं बरं वाटणं झालं होतं. काय झालंय आता तुम्ही सांगा. अशा वेळेला ते असा आता आमची बायको सरपंच झाली, आता कुणी बी असा आम्हाला. अरे येड्या, तुला खरंच काय कळत नाही बघ. अरे आता तुझ्या घरात नवीन सरपंच येणार हाय. मेलो मेलो गेला कामात. एक सरपंच घरात येतं नाकात दम आला माझ्या. आता दुसरा सरपंच यायचा म्हणजे लांबडाच होणार बहुतेक मी. ए येड्या, कवा करायचं तुला? काय झालं? अरे दुसरा सरपंच म्हणजे काय सांगताय काय बायजाबाई तुम्ही? ए शान्या, तुझ्या बायकोबद्दल सांगते आम्ही. म्हणजे निवडणुकीच्या धांदीत तुझी बाप म्हणून निवड झाली. हे माझे टक्कुरे तर आलं. तुम्हाला सांगायचं ना तुला आता तुम्ही आराम करायचा सरपंचाच्या खुर्चीत बसून. आता म्हशीची समधी कामं मी करणार. ते धुवायचं, तिला चरायला नाही तर त्याचं दूध काढायचं, गोठ्यात साफ करायचा. ही समधी कामं माझी. आता मी डरत नाही. आता मी विरुद्ध पार्टी सोडली आणि त्या पार्टीतून फुटून तुझ्या पार्टीत आलो. पक्षांतर. अरे लगेच पार्टी बी बदललीस? हा मग असं काय केलं तरच त्याला लोकशाही म्हणतात असं साहेबराव सांगत होता. तो नाम्या तू घ्या. थांबा थांबा बिट्या थांबा. अरे ठीक आहे. कामाला निघाला. वा छान 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 काय राव, तुम्हाला तिथं उभा राहून म्हणायला जात आहे. सासऱ्यानं खांद्यावर दिलाय नांगर आमच्या. म्हणाला आजपासून लोकशाही बंद, नांगरशाही चालू. वा वा जगात झालं. आणि तुकाराम तुम्ही मी लय खुशीत आहे. रोज सकाळ संध्याकाळ मस्त चरायला आणि धुवायला नेतो नदीवर. साधी सुधी म्हैस नाही, सरपंचाची म्हैस आहे, म्हणजे आमच्या बायकोची. ए तू जरा इथे उभी राहा. मी साहेबरावासनी भेटून येतो, नाही तर येशील माझ्या मागणं तुझ्या मालकीनी सारखी. जरा उभी राहा. साहेबराव सरपंचाचा वंश वाढीला लागला. अरे मग चांगलं झालं की बेट्या. आता गावामध्ये कुणाची टाप लागली तुला बिनकामाचा नवरा म्हणायची. आल्या